ट्रिब्युटरीज आपण म्हणू ती घेऊन चाललेली आहे. समुद्राला जायचं आहे आपल्याला, हे आपलं ध्येय आहे. हे असा वेळ जर नाही आले आता तरी स्टील फर्दर करताना इव्होल्युशन प्रमाणे केव्हा तरी तुम्ही आज ना उद्या तुमची पूर्ण अवस्था होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि स्वामींनी मला सांगितलं ह्याच्यात मुख्य समाधान, श्रद्धा आणि समाधान ही दोन गोष्टी ठेवा. श्रद्धा एवढा जनक त्याला तो ह्याच्यात म्हणतो श्रद्धस्व तात श्रद्धस्व. केवढा जनक आणि केवढा 8 वर्षाचं पोर वाकडं, तो सांगतोय तात हाक मारतोय त्याला. श्रद्धस्व तात श्रद्धस्व. हे जनका तुझी विद्वान वेदांती वगैरे सगळे फिलॉसॉफी बाजूला ठेव, माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला ज्ञान कळेल. रिकिबीत टाकू पाय टाकून तुला ब्रह्मज्ञान व्हायला हवंय ना, मग माझ्यावर विश्वास ठेव, पूर्ण विश्वास ठेव, तदाकार वृत्ती कर माझ्याशी, म्हणजे तुला मिळेल. तसं आम्ही इथे जर सदाकार या सद्गुरू चरणाशी झालो तर सद्गुरू चरण उपासिता तर आम्हाला हे मिळणार आहे. म्हणून या विषयावर सद्वार्थ आज संध्याकाळी पांडे काहीतरी आजच आहे नव्हतं, आज ते त्या विषयासंबंधी बोलणार आहेत. त्यांनाही अधिकार आलेला आहे आता या बोलण्यासंबंधी, तेव्हा ते त्यांचं ऐका. आता दुसरे कुलकर्णी वाटतं येणार नाहीत, आत्ताच मला ते बोलणार होते, पण त्यांना जर वेळ असला तर कुलकर्णीने सुद्धा 1-2 प्रवचनं माझ्याकडे केली आहेत, मी टेप केली आहे. वेळ असला त्या प्रकरणात तर मी घाली, नाही तर इथे किर्लोस्कर जे येणार आहे आमच्या परंपरेतले आहेत. आमचे जे किर्लोस्कर ज्यांचा या कोल्हापूरला होते त्यांचे ते चिरंजीव पंढरपूरला आहेत, दादा किर्लोस्करांचे ते तेही काही बोलणार आहेत. ते कुठेतरी ॲडजस्ट झालं तर बघा, नाही तर म्हणजे त्यांची एक ह्या नाही रूपाने त्याचे विषय तुम्हाला मांडणी होईल. आणि संसार करीत असताना परमार्थ कसा साधतो असं त्यांचा उपदेश आहे त्या प्रवचन. तेव्हा या दृष्टीने आज सगळ्यांना फार उशीर झालेला आहे. अरे वा, पाऊणाच्या वर होऊन गेलेलं आहे. आता ही सगळं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सर्व उपरम चांगला झालेला आहे, चालू झालेला आहे. आता याची समाप्ती, ज्याचं पहिल्यांदा मांगलिक झालं म्हणजे त्याचं शेवटही मंगलमयच होतं, असं एक आपली म्हण आहे. होणार आहे. तेव्हा सगळ्यांना तुमचा मी पुन्हा या कुठच्याही तऱ्हेचा विघ्न न येताना हे सगळं निर्विघ्नपणे देवा. स्वामींच्या माझी प्रार्थना एवढी आहे, सगळे जे भक्त ऐकणारे श्रोते भक्ते काय जे त्यांना आयुरारोग्य ऐश्वर्य यश कीर्ती जे जे जो जे वांछील होतो ते आम्ही नाथपंथी आपल्या ज्ञानेश्वरांचे सांप्रदायिक जो जे वांछील तो ते लाव. आता ती वांछा सुद्धा चांगलीच असणार. ही काय त्यांनी परवा माझ्याजवळ कोल्हापूरला जो जे वांछील म्हणजे म्हणाल चोरांनी जर वांछा केली ना उत्तम डबोला बाहेर तर ते मिळेल का हो, काय तुमचा अर्थ आहे म्हणाले. म्हणलं तसं नाही. हे जो जे वांछील ह्याच्या पाठीमागे भूमिका आहे. वांछा कुठची वांछा चांगली आणि कुठची वाईट याच्याबद्दल त्यांचा हेतू नाही आहे इथे. आणि म्हटलं तरी नामाचं स्मरण करून घेतलंय ना, जाऊन दे. आमच्या शिवलीला महत्वामध्ये चेष्टा करीत असताना जरी त्यांनी टाकलं ते बेलवपत्र तरी त्याला त्या श्रीधर स्वामींनी म्हटलंय त्याचा उद्धार झाला त्या व्याधाचा. हरकत नाही, पण तिथे बुद्धी होईल त्याला. अशा ह्या कथा आहेत पूर्वीच्या, काही गोष्टी सुद्धा आहेत. चोराला गेला असताना त्या साधूंनी त्याला चोरीपणापासून परावृत्त केलेल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तेव्हा त्या दृष्टीने तुम्ही म्हटलं काही नाही म्हटलं तरी चालेल, पण जो जे वांछील तो ते लावू. चांगल्या हेतूने भजन करणे बेशुनया मग भजन पाश्यम. आमचे चांगलं ऐकावं, चांगलं लिहावं, चांगल्या वासना कराव्या असाच आमचा हेतू आहे. जो जे वांछील, अरे अगोदर पहिला प्रियांबल काय त्याचं, ज्याला इंग्लिशमध्ये प्रियांबल म्हणतात, पहिली सुरुवात काय आहे त्या वेळेला अनुषंगाने ते जो जे वांछील होतं ते आलं. तेव्हा त्या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि तुमचं सर्वांचं कल्याण हो असं मी भगवंताच्या ठिकाणी पुन्हा सद्गुरूंच्या ठिकाणी प्रार्थना करून आता आपण हा विषय इथे थांबू. आणि आता करूया दिनांक 9/2/80 कोल्हापूर येथे झालेल्या सत्संग मेळाव्यात स्वामी अमलानंदांनी निसंदिग्ध शब्दात स्वामी प्रज्ञानंद तथा प्राध्यापक कुलकर्णी यांना आपले मानसपुत्र संबोधून परंपरेचे सर्वाधिकार दिले असल्याचे सांगितले. स्वामी स्वरूपानंदांकडनं आज्ञा येऊन त्यांची नियुक्ती झालेली
आता अमलानंद आज आहेत उद्या नाहीत. तुम्ही किती दिवस अमलानंद स्वरूपानंदांना किती दिवस इच्छा कराल? आम्हाला स्वरूपानंदांकडनंच अनुग्रह पाहिजे. आज एक बाई जाईल तुमच्याकडनंच पाहिजे आणि मी नसलो म्हणजे काय करशील? मग म्हणाली ती गोष्ट नाही. बरं, मग त्याच्याऐवजी आत्मावयी पुत्र नाव असेल, मी त्याला माझा ज्याचा सर्वाधिकारी नेमलेला आहे. तर जी परंपरा माझी स्वरूपानंद ही अशी सर्वाधिकार आहे. आणि त्यासाठी मी 4-5 ठिकाणी जे आज हिंदुस्थानामध्ये प्रख्यात लोक आहेत अधिकारी, त्यांना काही गोष्टी त्यांनी मला बोलवून विचारलं, तुमची काय इच्छा आहे? अशीच आहे ना, मग ती तुम्ही केली आहे ती बरोबर आहे असं सांगून त्यांच्याकडनं तुम्ही बेलाशक अनुग्रह घ्या. आता मात्र एक आहे तो प्रोफेसर आहे, त्याची प्रोफेसरी चालणार आहे शेवटपर्यंत पेन्शन निर्धास्तोपर्यंत. त्याची सवलत बघून तुम्ही त्याला कधीतरी दिवस दररोज एक आठवड्यातनं एक दिवस ठरवतील. रविवारी काही त्यानं कॉलेज बोलवीत नाही, बरं बोलवलं त्याविषयी रजा, त्या दिवशी ते सांगतील आज नाही पुढल्या आठवड्यात मी अनुग्रह येईल. ते आपण ते तुम्हाला अनुग्रह देतील. सगळ्यांनाच अनुग्रह मिळेल असं नाही. ते म्हणाले मामा तुमच्या जवळ दिवशी आम्हाला माल नाही, पण मात्र मी एवढं बघेन या बाईला किंवा या पुरुषाला काय कशा धर्तीचं द्या, पहिल्यांदा नामस्मरणाचा अनुग्रह देईल. ते आमचा निर्गुण निराकार निरंजनाचा एकदम देतीलच असं नाही. मी त्यांना सवलत दिली आहे, त्यांनी ते त्यांचा अधिकार आहे. त्यांना मुक्त म्हणजे त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ थॉट, फ्रीडम ऑफ ॲक्शन सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठच्या बाईला काय द्यावं, कुठच्याला काय नेऊ. शांभवी दीक्षा ही अत्यंत कठीण आहे, ती त्यांनी द्यायची, ती रेअर. आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष थांबा, मी जर असलो तर तुम्हाला शांभवी दीक्षेची परंपरा सांगेन काय करायचं असं काय नाही. ती दिली की काही बायका ज्यांना झेपणार नाहीत आणि असे ह्यांनी दिले उड्या काय मारतात. माझ्याकडे आल्यावर एक बाई अशी नागडी उडी नाचायला लागली, ही शांभवी दीक्षा मला नाही द्यायची, आम्ही राजयोगी आहोत. सगळं संभा हे करीत असताना आनंदात जेणेकरून राहील. कुठच्याही तऱ्हेचा आपल्या चालण्या वागण्यामध्ये फरक न करताना, काही न दाखवताना आत आनंद, आत आनंद. काही शांभवी दीक्षा देणार आहे, दीक्षा त्याला दीक्षा म्हणतात. ती शांभवी दीक्षेने वेडेवाकडं होतं तेव्हा ती योग्यता आल्याशिवाय 250 व्होल्टचा जर कपॅसिटीचं जे काच असल्याशिवाय त्याच्यात जर करंट सोडला तर काच फुटून जाईल. म्हणून त्यांना तुम्ही सांगताय तुम्ही त्यांना देऊ नका शांभवी दीक्षा ज्या पुरुषागत स्त्रीला. तेव्हा त्यांना जी एक ज्याला नामदीक्षा म्हणतो आम्ही, त्यात परत आहे, ते नामदीक्षा तुम्हाला देतील. नारायण कोणाला म्हणतील, कोणाला राम म्हणतील, कोणाला जे आवडतं नाव असेल ते, किंवा सोहमची दीक्षा त्यांना अधिकार आहे देण्याची, ही आहे. पण ही स्थूल आहे, सूक्ष्मात त्यांना ढकलण्याचा अद्याप त्यांच्याकडनं कोणी जर इच्छा केली तर कोणी विद्वान जे असतील त्यांनी जाऊ नये त्यांच्याकडे, हे सांगतोय तुम्हाला. त्यांच्याकडे सांगोडेकरांकडे वगैरे अद्याप ही माणसं एक विशिष्ट तऱ्हेच्या दीक्षेपर्यंत आलेली आहेत. त्यांची प्रगती त्यांची चालली आहे, ते सांभाळून ते करणार आहेत. नाही तर ते अधिकार मी ते म्हणतात आम्हाला मी वापरणार नाही. पण मी एक सांगत कोल्हापूरला येणं शक्य नाही, मी नाही येणार. इथे सत्यदेवानंद आहेत त्यांच्याकडनं घ्या, कुणाकडनं घ्या. देहाची सार्थकता करावी. ज्यांना नाही वाटेल त्यांनी वाकड्यांकडे जावं, स्वामी स्वरूपानंदांच्यावर. नाही वाटलं त्यांनी, कालच मला सगळे शंकराचार्य वगैरे भेटलेले आहे. काल आम्ही उगारला गेलो होतो, तिथे माझं त्यांची बोलणं झालंय. आणि ते हे कोण आपल्या यांचे नारायण स्वामी तेच झालं, कामकोटीचे नाही रे तुम्हाला कवीश्वर आले होते. मी कवीश्वरांना सांगितलं तुमचा जो वंश यातला असेल त्यांना मी त्याची एक शक्ती देणार आहे की त्यांना ती बाई ओळखता आली पाहिजे, यांचा मुलगा आहे, यांची मुलगी आहे, जा तिकडे. दुसऱ्याचा मुलगा आपण नाही घ्यायचा, दुसऱ्याची मुलगी आपल्याला नको, दत्तक घेण्याची जरूर नाही. तेव्हा ते त्यांच्याकडे पाठवते. अशा रीतीने तुम्ही आमच्या स्वरूपानंदांची जी आदिनाथ मच्छिंद्रांत गोरक्षणाची परंपरा आहे, जो त्यांचा अधिकार आहे ते आपल्याला ते देतील. आणि त्यासाठी ज्यांना जे काही ज्ञान झालेलं आहे, आता प्रज्ञानंद ही केव्हा पदवी मिळते, MA केव्हा होतो, MAच्या लायकीला आल्याशिवाय का प्रज्ञानंद एखाद्या भारत रस्त्यावरच्याला देतात त्याची तयारी पाहिजे. मग तो प्रज्ञानंदच काय, तो पूर्ण ब्रह्मानंद आहे. तो प्रज्ञा यश प्रज्ञा प्रतिष्ठिता, प्रज्ञा पूर्ण प्रकर्षण ज्ञान ज्याचं झालेलं आहे या अध्यात्मातलं, त्याला ते प्रज्ञानंद ही कवी येत नाही तर ज्ञानानंद आहे, ते प्रज्ञानंद आहेत. तेव्हा त्या दृष्टीने ते आता तुम्हाला काहीतरी एक किती तुम्ही काहीतरी कुठच्याही विषयावर बोलावं. त्यांची आता ते काय बोलतायत हे त्याला स्वामी स्वरूपानंदची परंपरा काय जी पाठीशी आहे त्यांच्या ती त्यांना उभी करील आणि त्यांना बोलवेल.
तुमची उपासना कसं करावं, काय करावं, आनंद कसा मिळतो, उपासना कशी असावी, भक्ती ज्ञान आणि वैराग्य कसं असतं, ह्या करा. मी बोललो असतो पण मी इतका थकलं नाही, तो मी आणले त्याच्यात त्यांच्यावर माझं जवळजवळ तेवढंच प्रवचन आहे. म्हणजे जवळ तुम्ही इथे उठणार नाही तिथे 90 असतील अशी टेप्स आहेत त्या. त्या दृष्टीने आता ते थोडक्यात बोलतील, त्या अशक्त आहेत झालेले, तरी सुद्धा आज आले एक आज्ञा म्हणून आले, बसलेत. मी त्यांना आता आग्रह करतोय, आज ते खरोखर नको तो बोलाल त्यांना मी, पण मी ओळखलंय, नाही तर तुम्हाला कळणार कसं. ज्या गावात राहतो त्या गावात कळत नाही माणसं. बरं तुम्हाला जर त्यांची घ्यायची नसली तरी काही आमचा आग्रह मुळीच नाही. आणि ही एक गोष्ट सांगून ठेवा की हिनी घेतलं म्हणून मी घ्यायचं नाही. तुमची तयारी जर असली ह्या ज्ञान पचवण्याची, काहीतरी करण्याची. मी आता इथे कोल्हापूरला काही लोकांना दिलं, बऱ्याच कोल्हापूर कशाला दुसरे आहे, त्यावेळेला काय त्यांचा स्फूर्ती होती, मागून पत्रावर पत्र, मामा आमच्यानं अभ्यास होत नाही. म्हटलं सोडून द्या, अभ्यास होत नाही. एकदा गुरून दिलं की तो अभ्यासच आहे, पण स्मरण तरी, स्मरण हा अभ्यासच आहे, स्मरण हा अभ्यास आहे, पण ते स्मरण तरी होत आहे का नाही हा प्रश्न आहे त्यांचा, तो त्यांचा प्रश्न आहे. असो, एवढं नियम स्मरण तरी ठेवा त्यांचं किंवा त्या परंपरेचं, आणि तुम्ही चालू. यानंतर स्वामी प्रज्ञानंदांच्या भाषणानंतर परमपूजनीय मामांनी समारोप केला. सांगितलं इतक्या अवस्थेला तुम्ही गेले तर सुपरमॅन आणखी मिळाला नाही. रवींद्रनाथ टागोर, आपल्या अरविंद बाबू घोषांनी जो सुपरमॅनची थिअरी मांडली आहे ती याच तत्वावर. मनुष्य नर करे तो नरका नारायण हो जाई, मराठीत म्हणाय, होतो होतो होतो. आणि याचा आदर्श बघितला का हो? मी बघितलं, माझं सद्गुरू स्वामी स्वरूपानंद एका खेड्या गावात राहिलेले, नराचे नर नारायण होते. पण हे कुणाला? ज्याला त्याला जो अगोदर शिवभूतवा शिवम याय नारायण स्वरूपाला लायक झाला असेल त्याला नारायण दिसतो. पण जो अजब नरच, म्हणजे ज्याला नरकृतीच काय आहे माहिती नाही, त्याचं ज्ञान नाही, नृधात्व आहे त्यातला, तो ज्ञानमय आहे. नराच्या ठिकाणी ज्ञानशक्ती उत्पन्न झाली पाहिजे. त्या ज्ञानशक्तीचा विवेक हा एक अंग आहे. त्या विवेकाने चालतात कसं, बोलतात कसं, कसे काय आहेत, त्याग किती झाला आहे, हे आता यांनी चारही गोष्टी सांगितल्या त्यांच्यात आली आहेत का नाही. मग झालं. दया आल्याबरोबर स्वामींची क्षमा आली आहे. दयेमधला जो काठिण्याचा भाग आहे तो पृथ्वी तत्व आहे. ते आमच्या पुन्हा आलं, मला स्वपंचीकरण सांगायला लागेल. ते काठिण्य विरलं, सोम ते अस्तवलं. मग काठिण्य विरल्यानंतर क्षमा आली तिथे. जा, तुला किती अपराध असले, अरे तू निंदा केलीस तरी मी नाही निंदा, तू माझाच आहे. दया, क्षमा, आणि क्षमा आणि दया उत्पन्न झाली. हे 3 गुण, दैवी गुण आले रे आले की स्वामीने प्रत्यक्ष सांगितलं, अरे शांती ब्रह्म शांती. आता शांतीची पै शांती, शांतीची पै शांती गाळून घेतली. आता शांतीचं जर काठिण्य आता आहे बघा, वारा गाळून घ्या पो. पण आहे 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 तितकंही शुद्ध राहायला लागतं, इतकं त्या नराचा नारायण असतो. पण इतकं जरी झालं तरी या सुपरमॅन पर्यंत झालं. मॅनही आहे आणि सुपरही आहे. देव राहून द्यायचा ना. ॲनिमल मॅनपेक्षा मॅन राहायला तरी बरं आहे. पण मॅनच्या गॉडमॅन व्हा. गॉडमॅन झाला तर म्हणाले आणखीन तर सुपरमॅन. चौथी थिअरी पॉंडिचेरियल निघाला सुपरमॅन झाला. सुपर 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 आहे का नाही? त्यांनी सुपर केलं ते म्हणाले आमचं सुपर तेच आहे. अहो ह्याच या तत्वात आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. पण आमच्या याच्यात तत्वज्ञानी माणूस नाही. आत्मा जर जीव असेल तर परमात्मा काहीतरी निळा आहे, इससे भी ज्यादा. तेव्हा तिष्ठत दशांगुलम. हे जर परमात्मा आहे तर त्याला अंगुलम म्हणजे शेवट अनंत आहे. अनंताचा शोध लागत नाही. ही प्रकृती शांत आहे. शेवट तिथे मात्र हटते. ही अजातवाद जो आहे मांडुक्यातला तो तिथे हात टेकले. याला कोणी केलं? आत्म्याला कोणी केलं आम्हाला माहित नाही. तो तुझा शोध आला. तो म्हणाला आत्म्याला परमात्म्याने केलं. पण परमात्म्याला कोणी केलं? परमात्म्याने केलं. पण त्याला कोणी केलं? शेवट तू मरून गेलास तरी तुझा शोध लागायचा नाही. एक आणि हेन किंवा बीज आणि वृक्ष. पण आमच्या सद्गुरूंनी सांगितलं शिष्य विश्वास ठेवशील, सद्गुरूच्यावर श्रद्धा ठेवशील. हा यांचा बाण आहे, सांगण्याचा मूळचा हेतू आहे. श्रद्धा स्वतः श्रद्धा ठेवा भक्ती गुरुवर, तरी तू जाई संताशी शरण. मग ते खूण दावित काय खूण आहे हो? परमात्म्याची खूण काय आहे? विश्वास, श्रद्धा.
सद्वस्तूची धारणा करा म्हणजे श्रद्धा होते, सद्वस्तूची. पण श्रद्धेचा अभाव झाला या ह्याच्यात. विशेषतः आईवर काही विश्वास आहे मग सांगते मला, बापावर विश्वास आहे. वस्तुतः आईबाप हेच खरी गुरु आहेत, पण त्यांच्यावर विश्वास. मग आमच्या दुसऱ्या तिराईत गुरावर ठेवला, त्याच्यावरचा विश्वास उडतो. मग कुणीच जगात कुठे श्रद्धेला स्थानच राहते, मग त्याचं आयुष्य. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम, ते ज्ञान म्हणजे परमज्ञान, म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान म्हणा. आता ह्या ज्ञानावाचून दुसरं काही ज्ञान नाही. तर ते ज्ञान केव्हा मिळतं? श्रद्धा आणि त्याला प्रयत्नवाद, सातत्याचा प्रयत्न. हा जर झाला की ही सगळे दैवी गुण आहे. आता जे सांगितले यांनी वर्णन केले, जे प्रजापतींनी सांगितले, तो त्याला प्रजापतींनी ही सातत्याचा प्रयत्न असल्याशिवाय ते गेले काय शोधत. म्हणून सातत्याचा प्रयत्न, श्रद्धा, आणि मग ते झाल्या की दया, क्षमा, शांती. तेथे तुकाराम म्हणतो देवाची वस्ती. आता देवाची वस्ती झाल्यानंतर आता तो जो ज्याच्या घरात देव आहे त्याला आणखीन तो दुसऱ्याच्याकडनं इच्छा म्हणाली 2 पैसे घरात ना. अरे जिथे महालक्ष्मी त्याचे पाय चेपती आहे, किंवा जिथे लक्ष्मी तुझे पायात तळी आणि आम्हा फिरूची दारोदारी अशी म्हणण्याची का आली परिस्थिती? हा इतका कर्मदरिद्री आहे, याला अद्याप प्राप्त होत नाही. तेव्हा हे जर श्रद्धा ठेवली असती तर ही यायची नाही. हे जे त्या याच्या उद्गार निघालाय ज्या साधकाचे, चांगला आहे, मला मान्य आहे ते. पण जर दृढ श्रद्धा असेल तर परमात्मा पावलाच पाहिजे असा अनुभव आहे. आणि परमात्मा जर पावला नाही तर सद्गुरू पावतो. परमात्मा नाही, तुम्ही देव नाही पावाचा पण सद्गुरू पावतो. हे अनुभव सांगतो मी. माझे आईबाप किंवा माझे कुणी याच्यावर मी विश्वास ठेवला असता ते जनही सुखाचे दिल्या घेतल्या ते अंतकाळीचा कोणी, पण सद्गुरू मात्र अंतकाळीला उभा राहतो. हरी रे शेवट गोड करी तिथे सद्गुरू त्याचा हात धरतो आणि सांगतो धूम्र मार्गातून चल तेज मार्गात. त्याला इकडे गाडी शंटिंग जीवायची आहे, जी सोलापूरला जायची ती चालली नॉर्थला, जरा बदलतो सांधा, चल तिथे ठेवला गाडी, इंजिन लागलं चाल, इथे सद्गुरू हात धरून नेतो. तेव्हा मला काय सांगायचं, तुम्ही श्रद्धा ठेवा, सद्गुरूच्या तत्वावरही ठेवा. आणि सदाचार, सुविचार, हे आता ध्यान सांगितलं, दैवी गुणचारी हे स्थिती, दया, क्षमा, दान. आपण मुळी यज्ञ करणारी माणसं, यज्ञ आणि दान हे त्याची 2 अंग आहेत यज्ञाची. दान म्हणजे देणं आणि घेणं ही आमची सारखी रिसिप्रोकल इंग्लिशमध्ये म्हणतात. ज्याची कुणाला तुम्ही शिष्य केल्याशिवाय तो तुमची परंपरा कशी चालवेल पुढे? शिष्य आपलं ऋण फेडण्यासाठी दुसरा शिष्य करतो. त्याचा म्हणजे जसं आत्मावेपुत श्राद्धाची जशी एक परंपरा आपली चालण्यासाठी मानवाची, त्याला मुलगा व्हावा म्हणजे माझी तो त्याची इच्छा करतो, त्याला इस्टेट वगैरे ठेवतो. तसा ज्ञानी मनुष्य दुसऱ्या ज्ञानाला देतो, तो वाढवतो आणि ते ज्ञान सारखं फेडत झालं म्हणजे गुरु सद्गुरू प्रसन्न. सद्गुरूला काही द्यायला लागत नाही आणि घ्यायला लागत. सद्गुरू सगळं देतोय, अरे लुटा माझा माल. तसं त्यांच्यावर विश्वास ठेवा आता सांगितलेल्या तत्वावर. आणि दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. इतका तुकाराम साधा उपदेश करतोय मराठीतला. हे 5 जे सिंह मोठे झाले सद आहेत का असद आहे, आणि त्याला काय त्या जड लक्षणां, त्या लक्षणांच्या त्या जंजाळात तुम्ही सापडू नका. ते शास्त्रांना करून दे वादविवाद, त्याच्यासाठी ते जन्माला आले. आपल्याला शब्दात केली जोडाजोडीने वादविवाद करू नका. आपल्याला एक सद्गुरूंनी सांगितलेल्या नाममंत्राचं स्मरण, अखंड स्मरण, त्याचा जप. नाम मंत्राने नामाची महती याचा महाराष्ट्रातल्या संतांनी जेवढी केली आहे तेवढी कुठेही मला बघायला मिळाली नाही. नामस्मरणाची महती महाराष्ट्रात जास्त आहे, इतरांच्यात आहे पण ते काही निराळं सांगतात. नामाला जास्त चिकटलंय तेही आपले महाराष्ट्रीयन संत. तेव्हा त्या दृष्टीने तुम्ही कुठचंही नाम घ्या, ते सोहम करा, सोहम करा, नाही तर नाम कुठचंही घ्या, राम म्हणा, वाटेल ते म्हणा, पण ते अंती शेवट उपयोगी होईल. शिवलीलामृतात म्हटलंय कुठच्याही मिशानी जरी घेतलं तो चेष्टा करीत होता, शिव 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 शिव, आणि त्यावरती तो ही करीत होता मोकळी काळोख. तिथे हरीण आलो होतं त्याला दिसत नव्हतं म्हणून ते बेलाचं पान खोडीत होता आणि खाली पडत होतो. सहज गत्या त्या शिवलीचा शंकर पार्वती खाली आहेत, उभा लिंग स्वयंभू होतो, तिथे ती बसली आहेत, त्यांच्यावर पान पडलं. अरे ह्या वेळेला कोण भक्त आला या अरण्यात माझ्यावर? शिवलीला शिवरात्रीला, महाशिवरात्रीला माझ्यावर बेलाचं पान टाकताय. तो टाकताय चेष्टेने. ऐकलेलं होतं कथा किंवा ती चेष्टा चालवली, त्यांच्या
चेष्टेच्या येऊन पण तो व्याज झालाय ते हरणं वगैरे ते सगळं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. जरी चेष्टा केली तरी मंत्र सामर्थ्य आहे त्याच्यात. ते जरी शिव शिव ते कल्याणच करील तुमचं. शिव ह्याचाच अर्थ नाही तर शव आहे. शव शब्दातला ही जी प्रकृतीने जी जोड दिली आहे हे म्हणण्याची तोंडानी वगैरे जे काही झालं कार्य ही प्रकृती आहे. त्या प्रकृतीला इकार लागल्याबरोबर तो शिव कल्याण झाला, तो कल्याण स्वरूप झाला, तिथे कल्याण प्रकट झालं त्यातनं. तेव्हा या दृष्टीने तुम्ही या गुरुवर विश्वास ठेवा. एखाद्या गुरुवर कशाला एक आपल्या शास्त्रावर तस्मात शास्त्रम प्रमाणंते शास्त्र प्रचिती. मग कुणी ज्या शास्त्राचा अनुभव घेतला त्या गुरुला जाव शरण, त्या गुरुची प्रचिती घ्या. गुरुची प्रचिती शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती डबल प्रचिती आपल्याला आली की आपली स्वप्रचिती झाली. आणि स्वप्रचिती आपल्याला आल्यावर आपण कोणाला ती दिली पाहिजे कुणाला. म्हणून आपणासारखे करीत म्हणून जे जे आपणासी ठावे ते ते हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे सकलजन. आज मला आता उन्हात मी थकलोय. मी आज जवळजवळ आता कमी कमी होत चाललंय माझं सगळी शक्ती. भगवंताची इच्छा होती मी आलो इथे. आलो तरी सुद्धा मला तिकडे माझ्याकडे कितीक तरी माणसं येऊन गेली असतील निघाली तरी पण अहो कोणाला तरी एक बाजू मला सगळे सारख आहेत. तेव्हा इकडे आलंच पाहिजे म्हणून यांनी या लोकांनी मला पत्र हे केलं. मामा काही कर का 5 दिवस तरी या एका ठिकाणी तुम्हाला आम्ही बसू. आज गडिंग्लजला नको, उद्या त्या माळ्या कोण मसूद माळ्याला नको, परवा त्या बुवाच्या वठाराला नको, असे नाना तळा इकडून काही जाऊ नका. ते आम्ही येऊ पण इथे या कुठे जाईल. इथे आलो मी आणि तुमचं सगळ्यांचं मी हे बघितलं. ह्याने आता चांगला उपदेश दिला आहे. त्या उद्देशाचं श्रवण मनन निधिध्यास ही आपली 3 अंग आहेत ह्या अध्यात्मातल्या वाटचालीला. तेव्हा ती करा, त्याच्यात अनुभव घ्या. गुरुने दिलेला मंत्र कुठचाही गुरु असो त्यांनी दिलेला मंत्र तारक असतो, तो गुरु तारक नसतो. गुरु तारक गुरुभाव तारक आहे, गुरुचे शरीर तारक नाही. एखाद्या म्हणाले गुरु आमचे पतित आहेत असं झालं मन तरी मंत्रपतीत नाही. मंत्र जर त्याचा केला तर गुरु आहो, नाही तर त्या दगडाच्या मूर्तीला द्रोणाचार्य कल्पून त्यांनी हे केलं. द्रोणाचार्याचा अधोपत नाही इथे गुरुचं सुद्धा. आपल्या अर्जुनाला हा भारी होईल म्हणजे त्याचा अंगठा कापला. हो काही आहे परिस्थिती. एका शिष्य पुढे झाला कशाने, मी तुला न शिकवता तू एवढं करतोस. माझ्या याने मुंबई शिकवलं असतं तर अर्जुनाला काय सगळ्या पांडवांना मारला असतो. काय स्थिती आहे. तेव्हा तरी सुद्धा दिलन पडतो. काय उदार आहे खरा शिष्य द्रोणा. मी जर उद्या कोणाली डिग्री द्यायची असती युनिव्हर्सिटीची किंवा तर ह्याला द्यायला हवे, अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण ज्याने गुरुचं नुसतं नामस्मरण करून त्याने गुरु नाही देत. तुला मी कल्पिला, तुला केला दगड करून आता गुरु मला शिकवत आहेत असंच नामस्मरण करा. मी जेव्हा नामचिंतामणीचं आम्ही मीन कामत लिहितो तो ग्रंथ त्यावेळेला असं केलं. कुणी नाही गुरु मिळालं तर काय करावं. आपल्याला जे नाम आवडत आहे किंवा आपला जी इच्छा आहे जे आपल्या ज्याचा आवड आहे ते नाम एखाद्या चांगल्या त्या नामाच्या प्रमाणे दिवस घ्यावा. देवापुढे देता आणि देवच मला देत आहे असं म्हणून तेच नाम ग्रहण करावं, त्याचा जप करावं. अशी परिस्थिती येते. प्रत्यक्ष उदाहरण घडलेलं आहे पेंडलामच्या. तर अशी परिस्थिती येते की त्याला तो मंत्र सामर्थ्य येतं आणि गुरु खरोखर चालत येतो ते शोधत. ही भगवंताची योजना आहे. गुरु काय येतो हे सांगत नाही. गुरु म्हणजेच परमात्मा. तो परमात्मा त्या प्रसन्न होतो. अशी वातावरणात काहीतरी एक अशी आंदोलनं होतात. ह्या आपल्या आता मी बोलतोय जशा लहरी आहेत तशा त्या मंत्राच्या लहरी हळूहळू हळूहळू पसरत जाऊन त्या लहरी तिकडे पोचतात कानाल. हे सगळं त्या फार मोठा सूक्ष्म श्वास आहे. तर त्या जातात आणि एक दिवस त्या गुरुला असं वाटतं आणि तिथे जाऊन तो जो मंत्र घेतला असतो तो निमित्त पाहता येणं भाऊ सगळ्यासाठी त्याच्या हातावर डोक्यावर ठेवतात. म्हणतात तू तयारच आहेस आता तुला आणखीन काही राहिलं नाही जा. आणि तो नुसता निमित्त होतो हात टेकण्यानंतर तो मुळातच तयार भांड आहे. ते तयार झाल्यावर तो एकदम हा होतो. तेव्हा अशा रीतीने तुमचा उद्धार होतो. उद्धरेत आत्मनात्मातून आत्मानं मावत आहे. पण खच्चित होऊ नका हे सांगितलंय त्यांनी. त्याप्रमाणे करा. सगळेजण तुम्ही एकच शिव जसे आहात पुरुष शिव आहेत तसे या पार्वती शक्य आहे. परमेश्वराने सगळ्यांना दिलंय पण आपण दुरुपयोग केला. या गोष्टीचा सगळ्या तत्वज्ञानाचं लक्षण आहे. आपणच आपले शत्रू नाही, आपणच आपले मित्र आहोत. तेव्हा या दृष्टीने विचार करा. आणि तुम्हाला मला या भेटल्याबद्दल आनंद मला वाटला. यांनी आज सांगितलं तेही बरं वाटलं. जुने माझे मित्र इथे आता पंचवाघ वगैरे जुनी माणसं मला बघायला मिळाली. ते म्हणाले आधी माझं
आता थकवत चाललाय. खरं मी पण थकवत चाललाय म्हणून ही काय शेवटली भेट होते का काय? आज असले तर आणखीन सुद्धा जगू. भगवंताई ठेविले आनंद आहे तैसे राहावे, किती असो समाधान ठेवा. सद्गुरू असा जगात स्वामी स्वरूपानंदांना ज्यांना बघितलाय, शब्द स्पर्श रूप रस ज्यांची खडी साखर खाल्ली, हात ज्यांनी बघितलाय तो सुद्धा स्वामींचा त्यांच्यात गेल्याशिवाय राहणार नाही. इतके स्वामी परमात्म रूप होते. हात बघितला तरी ते दर्शन आहे. स्वामी नुसतं ज्याचं चिंतन केलं तरी त्यांना तिकडे पोचवत होता. इतकं सूक्ष्म शास्त्र मी अनुभवलेलं आहे. सांगण्याची गोष्टी नाही त्याच्या. हे ज्या स्वामींचे अनुभव आहेत ते काहीच नाही. इतके अनुभव अवघे लिहिले आहेत काही लोकांनी. हे अनुभवापेक्षाही अनुभव आहेत निराळे. ते जर छापलं तर मला वाटतं ग्रंथ इतका विस्तार इतका तरी होईल का जास्त. असो मोठ्याचे अनंताचं वर्णन अनंतच करायला लागतं. तेव्हा इतके सद्गुरू मोठे असतात, मोठे असतात. त्यांचं वर्णन आपल्याला वर्णन करता येत नाही. तेव्हा तथापि त्यांचा निर्णय निर्देश करून पुन्हा मी असं सांगतो तुम्हा सर्व भाविक लोकांना, एखाद्याला तरी पावसला जा. पावस नाही गोंधळ, सगळे साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. कुठेही जा ते सद्गुरू स्वरूप आहे. हवा ही सगळीकडे सारखी आहे ना. इंग्लंडची हवा म्हणाली, हवा म्हणजे आम्ही पोकळी म्हणतोय. हवा म्हणजे तुम्ही जे हवा बिघडली म्हणतात तो प्रकार नाही. हवा याचा अर्थ इतर इंग्लिश मध्ये याला म्हणतात, ज्याच्यातनं या पोकळीतनं जसं शुद्ध भाव असतो त्या पोकळीतनं ती सगळीकडे सारखी आहे. सगळी ती वाघाच्या दिनांक 10/2/80 कोल्हापूर येथे दासनवमीच्या पवित्र दिवशी प्राध्यापक म कुलकर्णी यांचे मना करारे प्रसन्न या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर प्रवचन झाले. प्रवचनाच्या ओघात जनार्दन स्वामी आणि दत्तगुरू यांची मलंग वेशातील भेट कथन करून शेवटी जनार्दन स्वामींनी दत्तगुरूंजवळ एकनाथांवर जगदोद्धाराचे कार्य सोपवले आहे असे सांगून अनुग्रह करण्याची विनंती केली आणि दत्तात्रयांनी ती मान्य करून आवश्यक त्या शक्ती एकनाथाला दिल्या असे कथासूत्र सांगितले. आणि समारोप करताना स्वामी अमलानंदांच्या चरणी अशी प्रार्थना केली की आम्हा सर्वांचं मन असेच पूर्णपणाने चैतन्याने भरलेलं असं आपल्या आशीर्वादाने राहू द्या आणि आपण आपल्या सद्गुरूंकडून जे मिळवलं तोच आनंद, तोच कृपाप्रसाद आम्हालाही प्राप्त हो. हाच धागा पकडून स्वामी अमलानंदांनी आपले वरप्रसादाचे भाषण केले. स्वामी प्रज्ञानंदांनी त्यांची प्रज्ञा या शब्दाच्या पुष्पाने स्वतःच्या कर्म त्यांनी अर्पण चालवलीच आहेत सद्गुरूच्या चरणी. ती रोज सद्गुरूंना समजतायत, सद्गुरू त्यात ग्रहण करतायत. पण वाचा, घरातली वाचा, कॉलेजमधली वाचा आणि तुमच्या इथे ज्ञानशलाका व्यक्त करणाऱ्या ज्या शुभ शब्दांची भद्रं करणे विष्णुयाम, चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं, चांगलं लिहावं, ही जी वाचेला खोड लागली त्यांच्या, तर ती वाचेची फुलं सद्गुरूच्या पायाशी एकसारखी पडते. तेव्हा ती फुलं फुकट जाऊ नये, पायदळी सुद्धा ती सद्गुरूला वाहिलेली आहेत. म्हणून ती मी संग्रही ठेवली आहे. आणि तो संग्रह ज्या ज्या वेळेला मी मोठमोठ्या साम्यावस्थेत पूर्ण तदाकार गेलेले आहेत तिथे जातो, त्यावेळेला ती फुलं तिथे नेतो. या फुलांचं काय करायचं मी? त्यांनी सांगितलं तीच फुलं फुकट नको आहेत ना जायला, मग तू पुन्हा त्याची माळ कर. मग काशी माळ? ती म्हटलं माळ कर वाहू. अरे म्हणाले त्याची माळ कर मानसी. आता मनाला ताबा आणायचा आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो, कारणम बंध मोक्षयो. तर बंधाची जी फुलं होती ती त्यांनी मोक्षासाठी त्यांनी वाहिल्याबरोबर त्यांची मी मोक्षमाला तयार केलेली आहे. आणि ती मोक्षमाला मी रोज कुठेतरी विणीत असतो, कुठेतरी घालीत असतो, कोणा केव्हा तरी स्मरणयुक्त करतो. आणि आज या ठिकाणी मी इथे आलो. आत्तापर्यंत त्यांची बरीच ही ते वागतात कसे, बोलतात कसे, खरोखर ती करणं जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. बोलतोय एक, करतोय निळा. माझं बारक लक्ष आहे त्यांच्याकडे. अद्याप
ताहून सोला कोण व्हायचं आहे नाणं. ज्ञान दिलं, प्रज्ञा बोलायला लागली, तरी ऋतंभरी प्रज्ञा अद्याप जागृत झालेली फार पुढे आहे. ही आता प्रज्ञा ऋतंभरी नाही, धडगी नाही, अशा दरम्यानच आहे. अद्याप पुढे पुढे अनुभवाचे बोल यायचे आहेत. एकनाथांना जी एकनाथ एक एक एकादशी जसं म्हणतात, एक आदेश आम्हाला, तसं एकनाथ आमचा कोण नाथ मला माहित नाही, एकनाथ आमचा. ही जसं एकनाथांच्या गुरुबद्दल नितांत श्रद्धा होती, तशी अव्यभिचारिणी भक्ती यांची सद्गुरु तत्वाशी, सद्गुरु शरीराशी नाही मी म्हणत, सद्गुरु तत्वाशी होते का नाही. आणि ती जी फुलं वाहत आहेत, ती फुलं पायदळी नव्हताना गुरुजी संग्रह करून ठेवत आहे. त्याची माळ यांच्या घरात मुक्त रूपाने मुक्तिमाला म्हणतात, त्याला मुक्ती कांतावर येली. सगळंच मुक्त माला, मुक्त कांता सगळं आहे, मुक्ती कांतावर येली अशी होत असते. तेव्हा त्या दृष्टीने मी त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवलं आहे. त्यांनी सांगितलं आज मन ताब्यात येतं का नाही. मी माझ्यात एका अभंगात त्यांनी तो सांगितला आहे, मन जिंकी रे तरी तर बातू तरशी रे. ते स्वामी माझ्यावर बोलले. म्हटलं आपण जिंकाचं कसं हो, ती काय जिंकण्याची काय वारू आहे. मग त्यांनी सांगितलं युक्त्या, त्याच्यातले काही काही भाग त्याचे त्यांनी निरनिळ्या श्लोकात आले, असो अभंगात आले. तर मन जिंकता येतं येतं येतं. कोण कोण जिंकतं? देव जिंकेल का तुम्हाला? मन देव सुद्धा बळी पडल्यात या मनाला, नाहीतर देवांची ही झाली नसती ओढ हाताळणी अशी. देव सब फसतात. मग कोण नाही फसत? फक्त एक सद्गुरु सत्तत्वाशी गेलेला भव्य दिव्य सर्व विश्वाचं कल्याण करणारा. अहो देव सद्गुरूची पूजा करतात हे सांगायचं तुम्हाला. तुम्ही आम्ही देवाची पूजा करतो, पण देव करतात सद्गुरूची पूजा. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा त्यांच्या भक्तांची पूजा करतात. अरे भक्तच नसेल तर देवाला काय किंमत आहे. तसं सद्गुरू सुद्धा सत्शिष्याची वासना करीत असतो. सद्गुरूला काही वासना असते का? हो आहे. मानव रूप धारण केल्याबरोबर त्याला वासना सत्शिष्याची असते, त्या शरीराची असते. वस्तुता देणं नाही घेणं नाही, कोणी कारणास काय देणं हा मोठा वेदांत आहे, बदवून आहे. पण त्यासाठी ही फुलं वाहिलेली ही सद्गुरू फुकट नाही घालवी. ती पण जपून ठेवतो. तीच मला सुगंधी पुष्टीवर्धन, त्याची पुष्टी वाढवत असते उर्वारुक. आणि ती पुन्हा हा कशा रीतीने पडतोय, जसा जन्माला आला युक्तीने आला, सगळं हे केलं आणि हळू केला, कळलंच नाही केव्हा देवा मानवला. अशा रीतीने लोकांना पहिल्यांदा आला रडत, जाताना चालला हसत, लोकांना ठेवलं रडत. अशी ज्यावेळेला स्वामी स्वरूपानंदांनी आम्हाला शिकवण दिली की अरे मी गेलो तर रडू नका हो माझ्यासाठी. का म्हटलं? हो सगळं जन असेल, पण म्हणाले तू हसशील का रडशील? मला काय फार मोठा पेच विचार आला. रडू नाही म्हणावं, तो सद्गुरु तत्व अंचवलं. मग त्यांनी सांगितलं सद्गुरु तत्व अंचवलं का? मग एवढं शिकलाच काय माझ्याजवळ? अरे ये हृदयचे ते हृदय घातल्यावर मी जर अमर झाली काय अशी माझी असेल तर मी तुला तयार केला ना, सत्शिष्य म्हणून झालाच ना. मग सद्गुरूचा अमर काय आहे, अमर तत्व आहे, तर सत्शिष्य काही निळा असतो वाटतं, ती मरती असते वाटतं. म्हणजे तू सत्शिष्य नाहीस. तेव्हा त्यांनी मला पटवून दिलं तूही अमर असते. गुरु तोची देव आणि देव तोची गुरु अशी शिष्य, तसा शिष्य तोच गुरु आणि गुरु तोच शिष्य अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा हे गुरुचं तत्व कळतं नाही, गुरुला शिष्याचं तत्व कळतं. ते आज प्रज्ञानंदांनी जे काही सांगितलं ते खरोखर मला ज्या सद्गुरू मला ते दिलेलं आहे ते बीज मी यांच्यात पेरलं आहे. मी कोण पेरणार? ते तिकडून येतं, परंपरा धीर घ्यावा. परंपरेने त्यांच्यातनं माझा एक मीडियम माझ्यातनं या वर देणारे सद्गुरू ह्या हातातनं देतात. पाहतो सद्गुरू, बोलतो तोंडाने बोलतो. माझा चैतन्य सर्व व्यापारच सद्गुरुमय झाल्यामुळे गुरुमय झाली काय, धर्ममय का झाली काय, अशी त्या धर्माची स्थिती द्रौपदी वर्णन करते. तसं माझी गुरुमय काय झाल्यामुळे माझ्या गुरुचे जे गुण येतात ते त्यांच्यात जातात. कारण ते जे आहे तेच इथे आणि तेच तिकडे ट्रान्समिशन चाललंय. तेव्हा त्या दृष्टीने स्वामी स्वरूपानंदांना जो अभिप्रेतार्थ होता तो त्यांनी आज सांगितलं. अद्याप मनाचं फार मोठा लेक्चर आहे. हे आयुष्य खर्च केलं तरी या मनाचं सांगता येणार नाही. इनर माइंड काय, आउटर माइंड काय, टू माइंड्स काय, फोर माइंड्स काय,
अरे 100 नाही, अनंत विश्वाचे जेवढे अणू कर आहेत तेवढं माइंड आहे. पण हे माइंड नाहीचं कसं करता येतं? एक सद्गुरु. गु आणि रु हे 2 शब्द आहे. गुरुगीता वाचा, त्याच्यात त्यांनी सांगितलंय गुरुवर नितांत श्रद्धा असेल श्रद्धावान लभते ज्ञानम. तर हे ज्ञान हे मनाचं आणि याचं जे स्वरूप आहे बंधाचं ते मोक्षमय होतो. अंधकार नाही होऊन प्रकाश येतो. तर गुरु प्रकाशमय झाला, दिवा उजळ होऊन राहिला. तर तो जर झाला तर शिष्याच्या ठिकाणी जो अंधकाराचा होता तो शिष्य आपणासारखी करीत आता मगापासून होत आहे ते त्यांच्या ठिकाणी ते प्रकट होईल. आणि मग जिकडे तिकडे ते तोच भव्य दिव्य प्रेमळ उदार तेच गुणित येतात. दैवी यशा गुणमयी मम माया दुरत. माया कुणाला नडते? जे मायेत सापडतात त्यांना. आणि मम माया दुरत त्या पण कुणाला माया वाटते? सद्गुरूला माया. मायेवर तो मान टाकलेली असेल, माया जर घोडी केली तिला किंवा माया जर प्रकृती असेल तर प्रकृतीने पुरुषावर दोघांच्यावर पुरुष आणि प्रकृती या ज्या 2 गोष्टी या विश्वाच्या कारणीभूत आहेत तर त्यांच्यावर सद्गुरू पाय देऊन उभा आहे यांनी सांगितलंय. आणि तेच मला अभिप्रेत आहे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद. आम्ही हे सद्गुरू हे तत्व ब्रह्मा विष्णू महिषानं सुद्धा आकलन नाही होत. आता मग काय होय? नाही हे ट्रिनिटी ज्या वेळेला लोप पावतील म्हणायचं त्या मुक्त या चांगदेव इतका योगी होता हो. तो एका बारक्या 10 वर्षाच्या पोरीने त्याला हैराण केलंय. योगाला जे समजलं नाही, भोगाला जे समजलं नाही, कशालाच काही समजलं नाही. ब्रह्म जैसे तैसे किती ज्ञानेश्वरी वाचा, किती हे करा, शेवट सद्गुरूची कृपा असल्याशिवाय ज्ञानेश्वरी समजणं नाही. समजणं म्हणजे काय? ज्ञान नुसतं वाचणं आणि बोलणं आहे. समजणं ही लिव्ड ज्ञानेश्वरी, ही लिव्ड गीता, भगवद्गीता. तुमचं आचार विचार आणि उच्चारचं ऐक्य झालं तर सत्शिष्य आणि सद्गुरू झाला. जोपर्यंत आचार एक, बोलणं एक, करणं नाही, आत एक बाहेर एक, वरून गोरा आत काळा नाही. ढोंग दत्तूर आहे सद्गुरू तोच जो सद्वस्तू होऊन ठेवला. जिकडे तिकडे आनंदी आनंद आनंदी आनंद असा. तेव्हा आज यांनी पुन्हा मी सकर्म कुसुमांची विराव ते विणतायत आणि ती पूजा केली होया पारा तोषा लगे. कुणाच्या? जो भक्त देवाचा भक्त देवाला, सद्गुरूचा भक्त सद्गुरूला तोष देतो. आज मला परम संतोष झाला. हे आज मी व्यक्त करतोय. त्यांच्यासमोर स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची. आता हे जे नर असते तर त्यांना ती स्तुती बाधक झाली असते. पण त्यांच्यातला निर्धातू म्हणजे ज्ञान हे प्रकट प्रज्ञानंद झाला. आणि तुम्हाला जर गुरुदेव रानडे माहिती असतील तर त्यांची परंपरा पूर्वजन्मार्जित त्यांची झाल्यामुळे फार अधिकारी पुरुष आज आपल्या समोर आहे. दिसत नाही. बीजात वृक्ष असतो दिसत नसतो, प्रकट झाल्यावर दिसतो. तसं हे प्रकट जेव्हा रत्न होईल आणि त्यासाठी मी त्यांना परमेश्वरावर माझ्या सद्गुरूच्याकडे जे जी माणसं थोर आहेत त्यांच्याजवळ प्रार्थना करतो. यांना शक्ती द्या, युक्ती द्या, भक्ती द्या, जे जे जरूर आहे या विश्वाला उद्धाराला ती शक्ती द्या. आणि त्यांना भव्य दिव्य असं काहीतरी करून जाऊ जाईल. आणि परवाच एका महान संतांनी अक्कलकोटच्या स्वामींनी मला सांगितलं, आज तुम्ही थोडे लोक आज इथे प्रकट करतो. त्यांनी सांगितलं, अमलांना तुम्ही भिवू नका. तुमच्या मनात जे डोकं ते भीती तेच तुमचा तो शिष्य पुढे नेणार आहे. काळजी करू नका. स्वामी स्वरूपानंद त्यांच्या पाठीशी. आणि त्यांनी त्या दिवशी देव मी सांगितलं माझ्यासाठी तरी आज जाऊ नका. आणि इच्छा मरणी होता मनुष्य. हे येणार आहे संत कृपा मासिकात येणार आहे. आलंच असेल, मी वाचलं नाही, आलं आहे. ते म्हणाले मी छापतो. गोखल्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते होते. आम्ही गेलो. त्यांचा आमचा 1000 वर्षाचा संबंध त्यांनी मला सांगितलं. माझी ओळख नाही तेळत नाही. 85 वर्षाचं ते गृहस्थ. त्यांनी सांगितलं तुमची माझी भेट झाली. आणि त्याच्यात हा वाव कोल्हापूरचा निघाला. आज सुप्त वासन हा माझ्या सद्गुरूच्या वासन असतात कार्यासाठी, सत्कार्यासाठी. मला माझं कार्य नाही. माझ्या
आम्हाला मुलं आहेत ती करतील, काय करतील, आहार निद्रा भय मैथून म्हणजे सामान्य मेहतात पशु. मला ते नाही अभिप्रेत, मला अभिप्रेत हे आहे, हे जगात काहीतरी ते आपणास ठावे, ते माझं पुढे नेल कोण कार्य. मला जे बोलता आलं ते माझा मुलगा बोलावा. शिष्याद इच्छेत पराजयम. स्वामीला ते वाटलं अरे मी पावसला आज नाही उद्या जाणार, कोण नेईल माझं, म्हणून त्यांनी ट्रिनिटी केली. त्याच्यातला एक मी भाग आहे, माझा भाग आता हे उचलणार आहे, म्हणून मी त्यांना केलं. तर ते होऊन मला बोलले तुमची जी मानसिक ही आहे तुम्ही काळजी करू नका, यासाठी मी ते आज बोलून टाकलं. आणि दुसरं काही, हे जी मी फुलं गोळा केलेली आहेत ती पुन्हा ताजी तवानी आत्ता केलेली आहेत. आणि जे पूर्ण फळ नारिकेल फळ आहे ते फळ, आणि हे एक वस्त्र मी त्यांना, हे वस्त्र का घालायचं, हे मायेचं वस्त्र, हे प्रेमाचं वस्त्र आहे, हे शक्तीचं वस्त्र आहे, हे ज्ञानाचं वस्त्र आहे. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञानम, ते मोक्ष सहित. ते हे जे इतर मल आहेत ते नाहीसे होतील आणि त्यांना अमलावस्था माझ्या आपणासारखी करते. मी जी भोगताय सद्गुरु कृपेने तीच त्यांच्याकडे ती जाओ आणि त्यांनी जगाचा उद्धार करो. दिनांक 26/4/80 रोजी महाड सत्संग मेळाव्यात श्री म दा भट यांनी तीर्थाजीय पंथे चाले तो निर्दैव या तुकाराम महाराजांच्या अभंगावर प्रवचन केले. तीर्थ, व्रतवैकल्य वगैरे बाह्यात्कारी साधनांपेक्षा अंतरंग साधनांवर भर देण्यास सांगितले. तीर्थाच्या ठिकाणी तीर्थ महात्म्य आहेच, पण तिथे एखादा तुमचे जीवन उजळून टाकणारा साधू महात्मा भेटतो का ते पहा, असे आग्रहपूर्वक सांगितले. या संदर्भात त्यांनी परमपूजनीय मामांना गाणगापूरला आदरणीय अम्मांची भेट घडल्याचे उदाहरण दिले. आणि शेवटी मनवुनी भले निश्चलाची स्थळी मनाची ये मुळी बैसोनिया सोहम साधना कराव्यास सांगितली. हाच धागा पकडून परमपूजनीय मामांनी काशीला आणि गाणगापूरला आलेला अनुभव विशद केला. शंभूरावांचं ज्याला डिस्टॉर्टेड स्पीच म्हणतात तसं स्पीच भाषण झालं. एक ओघवती एक असा मुद्दा घेऊन असं मांडणं मांडताना आज ते गोंधळलेल्या स्वरूपात आहे. काही हरकत नाही, परंतु त्यांनी आज मला स्वामींची अशी आठवण करून दिली. स्वामींची दिली, अम्मांची दिली, आणि तीच आठवणी मी आज ह्या महापुरुषाची स्वामींचं स्मरण तुम्हाला मग सांगून देतो. 1952च्या 26 सप्टेंबरला स्वामींनी मला निरोप पाठवला, मी तुला अनुग्रह दिलेला आहे, मी येऊ शकत नाही. मी म्हटलं गुरु जर येत नाही तर व्हाय मॅरेज बाय प्रॉक्सी. स्वामींना राग आला, मॅरेज बाय प्रॉक्सी होत नाही, मला मी येऊ शकत नाही, माझ्या काही विशिष्ट परिस्थिती आहे शरीराची. तेव्हा त्यांनी सांगितलं मी तुला हे पाठवलेलं आहे, तुला अनुग्रह दिलेला आहे आणि तुला पूर्ण केलेला आहे. इतका निरोप आला तरी माझे काही विश्वास बसेना. मी त्यांना सांगितलं, अगोदर अम्मांकडे गेलेलो होतो. अम्मांनी सांगितलं तुझा गुरु रत्नागिरीला आहे. आता आठवण झाली आहे, ती गोष्ट सांगताय. आता गुरु त्यांनी सांगितलं स्मरण करावं ना, त्याचं स्मरणच झालं आहे. तर त्यांनी सप्टेंबरला मला दिलं, 26 सप्टेंबर आहे त्या मार्फत त्यांच्या दिलं. आणि सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर महिन्यापर्यंत 4 महिने मी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तासाचाही उसंत न करता रात्रंदिवस बायको आणि मी आम्ही अनुग्रह हे उपासना चालवली. शेंडी तुटं पारंबे तुटं, जीव जावो पण स्वामी का येऊ शकत नाहीत आमच्याकडे हे आम्हाला बघायचं होतं, किंवा आम्ही का त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. बरं, ज्या माणसाने आम्हाला दिलं त्याने सांगितलं तुम्हाला सांगितलं स्वामींनी येऊ नका, हे अंगठं सांगितलं. मी सांगतो स्वामीने भेटल्यानंतर मला सांगितलं, मी असं काही बोललेलं नाही म्हणाले, आपल्या अंगठं सांगितलं. आता काय करावं, फरक मी म्हणाले असं बोललेलं नाही, पण त्यांनी सांगितलं हरकत नाही, नाही आले तरी तुमचं कल्याण वाईट झालेलं नाही हे सांगत आहे. बरं, पुढे काय झाली गंमत, मी फेब्रुवारीमध्ये स्वामींना पत्र लिहिलं की मला पाऊस माहीत नाही, स्वामी स्वरूपानंद फोटो नाही, त्याग्रस्त नाही, मला फोटो तरी द्यायचा, फोटोही नाही, मी गुरु बघितला नाही आणि गुरुचं मात्र स्मरण चालवलं आहे. अंक काय आघटीतच सगळ्या घटना. तेव्हा त्यांना पत्र लिहिलं त्याच्यात की असं माझ्या पत्नीची इच्छा आहे की सेंटेनरी रेल्वेची येते तेव्हा तिला काशीला जायचं आहे. आला धोंडा पाणी, काशीला जायचं आहे. तर सगळी मुलं पाठीस लागलेत, आणायचा सोपी थोडक्यात हे होत आहे. काटकाचे कोकणच तुम्ही तेव्हा थोडक्यात जात आहे, तेव्हा मी आपली परवानगी असावी कारण गुरु केलं आहे.
गुरुम निवेदयेत आत्मदाराधिकम सर्वम गुरुम निवेदयेत. गुरुचे सगळं मी ग्रंथवाचन माझं झालेलं होतं. त्यांचं उत्तर आलं ते तुम्हाला मारणं ह्याच्यात आहे. त्यांनी सांगितलं आपणासारखा साधक काशीला जात आहे, आनंद आहे, तथापि आनंद आहे इतकं म्हणजे माझ्या आड मिळाले नाही. न बुद्धिभेदन जनयेत अज्ञानाम कर्मसंग, कर्मसंगी अद्याप हा जीव आहे, न बुद्धिभेदन जनयेत. पण तथापि लिहिलंय. तथापि माझ्या पत्र सूर्य पावसचा सूर्य, दादरचा सूर्य आणि काशीचा सूर्य भिन्न नाही. आणि तो अनुभव मला तिथे आला. तुम्हाला सांगायचं राहिलं माझ्या गुरुच्या, आता गुरूंनी देह ठेवलाय. अद्याप लोक म्हणाले गे स्वामींनी देह ठेवला म्हणून. स्वामींनी तिथे मी ज्या वेळेला ते काय सांगायचं मला काशीला गेलो, त्या पिंडीत इतकी घाण आणि काय तिथे ही गर्दी तुम्हाला सांगतो. अरे 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 काय चिखल होता आणि काय मला धोंडा पाणी खरंच आलं. मी विटलो. पंढरपूरची आता हकीकत तीच सांगणार आहे तुम्हाला. इतका विटलो की स्वामींची इच्छा होती की तिथेच चांगला पावसला गेलो असतो किंवा दादरला ह्याच्यापेक्षा माझ्या घरात मी जास्त पूजा चांगली केली. तथापि मला काय गुरुजर करायचा होता, केला वेणी दान वगैरे ते काय एकदा कधी काळा आला नाही. शेवटली आपली अवस्था आहे, चला गेला. तिथे त्या लिंगामध्ये मला मी स्वामींना बघितले नव्हते, पण स्वामींनी माझ्यावर काय कृपा केली सांगतो तुम्हाला. एक कागद पाठवला होता लिहून. गुरुकृपा काय असते काय का कागदात स्वामी आले होते माझ्याकडे. आणि तिथे स्वामी त्या लिंगात मला स्वामी स्वरूपानंद दिसलाय. ते आता जाहीर करतोय तुम्हाला. ह्या ज्यांनी लिहिलं मला एकही लिहिलं नाही की तुमचा अनुभव स्वामींचे कळवा म्हणून. शंभूराव माझा अनुभव तुम्हाला कळवतील किंवा शंभूरावांना मी लिहून पाठवतो आणि ते कळवतील. या तिघांची कमिटी नेमली या मंडळाने. मी मंडळाची तक्रार करीत नाही आहे, परंतु स्वामींच्या जवळ सर्वस्व वाहिलेला त्यांचा निरनिराळे अनुभव घेतलेले, अनंत अनुभव मी घेतलेले स्वामींचे. हा आता अनुभव गुह्यतला अनुभव सांगतोय तुम्हाला. मला त्या लिंगामध्ये स्वामी विश्वेश्वराच्या लिंगामध्ये मला स्वामी स्वरूपानंद बसलेले असे दिसले आहेत. काशीचा सूर्य काय भिन्न आहे हे सांगत आहे तुम्हाला. मला अनुभव आला अगदी खरं. तेव्हापासून इलाज पाहिजे, हक्क आहे आमचा. मी म्हटलं माझा हक्क आहे, माझ्या खिशात आता नाही. नाही म्हणाले तर टोपी तुमची द्या म्हणून माझी टोपी काढून घेतली. तुम्हाला सांगतो त्यावेळेला अंतःकरण माझं इतकं मी त्या तंद्रीत होतो. असं बोललो तुमचं म्हटलं खलास झाले. आणि खरोखर राज्याध्यक्ष कमिटी वगैरे ती झाली काय तर आता मला आठवत नाही. ते पुढे काही दिवसांनी गव्हर्नमेंटने नेमलं आणि या बडव्यांचं साम्राज्य गेलं. अद्याप तरी अद्याप आहेत काही. पुढे त्याच्यावर आणखी एक केस झाली होती. त्या बडव्यांनी बंडू बडव्यांनी काही हे केलं होतं. हे बडव्यांची काय झाली कसा मनुष्य माजतो, जवळ देवाच्या जवळ असलेले स्व माजतात कसे. मला मी म्हटलं मला अम्मानी सांगितलं देर इज नो गाठ पण खरी आहे त्या नित्यपाठाचा आला आहे. तेव्हा त्या दिवशी ह्या दोन घटना मला सांगायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घडली, मी जी काशीला गेलो तेव्हा मी रानडेंना मी गुरु करण्यासाठी फार खेपा घातली गुरुदेवांना. मी त्यांच्याकडे जायचो ह्या बेळगावला. तेव्हा ते म्हणत मी म्हटलं मला असं असं हे झालेलं आहे, स्वामींनी मला पाठवलं आहे, पण तू अशी मॅरेज हे असं झालेलं आहे माझं काय करावं. ते म्हणाले तुला काय काळजी वाटते. मी स्वतः नाही देत अनुग्रह, मी माझ्या कारखानिसांच्याकडनं किंवा ह्यांच्याकडनं देतो. केवढा एन्डॉर्स केला. आणि ते स्वामीने म्हणाले चरित्र जेव्हा येईल रानव्यानंतर तेव्हा तुम्हाला कळेल का मी दिलाय ते. असं प्रत्येकाची डेस्टिनी ठरलेली आहे. तेव्हा तो एक उहापोह झाला. नंतर मला त्यांना विचारायचं होतं मला असे काही दृश्य दिसतात, हे काही हॅल्युसिनेशन्स आहेत का काय. त्या रानडीने मला त्या मिस्टिझम महाराष्ट्र म्हणून जे आहे त्याच्या ग्रंथाचे बरेच रेफरन्सेस सांगितले. आणि मी अलाहाबादला गेलो होतो त्यांच्या घरी सगळी मंडळी वगैरे. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं ह्या गोष्टी एवढ्या सांगायच्या का की गुरु काय करतो ती क्षेत्रातनं त्यातनं मन त्याचं शिष्याचं काढून घेऊन त्याला निवृत्त करतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांनी सांगितलं. माझी प्रवृत्ती होती ती निवृत्ती केली, पण ही गुरुचं सामर्थ्य ते चालत नाही. तर हे जरी तुम्ही किती अभ्यासाला बसा काय. मी म्हटलं स्वामी मला अभ्यास वगैरे काय होत नाही मला झालाय. तुझा अभ्यास नको म्हणाले, पण एवढं तरी अभ्यास होईल ना अभियास स्मरण करशील ना माझं. आता काय सांगू तुम्हाला, गुरुचं स्मरणापासून एक क्षण माझा जात नाही. मी ज्यावेळेला
स्वामी बोलतो त्यावेळेला अंतःकरणात माझ्या ओतंबून स्वामी 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 येतं. स्वामी हो असं बोलले खरे आहेत. ज्यांना स्वामी हो चेष्टा वाटते त्यांना अद्याप गुरु तत्व कळले नाही. गुरु आणू रेणूमध्ये तुमच्या भरला पाहिजे तेव्हा तुम्हाला गुरु तत्व कळतं. शिवो भूत्वा शिवम यजय एवढं सांगायचं आहे. आज यांनी बऱ्याच गोष्टीचा धावता ज्याला आढावा घेतात तसा घेतला. मी सुद्धा आता काही मला आठवण झाली म्हणून सांगितलं. वस्तुतः हे काही हे योग्य नव्हे. एक मांडणी करायची. आमचे कुलकर्णी हे प्राध्यापक असल्यामुळे ते दिलेला थेरम काय आहे, त्याची डिडक्शन काय, त्याच्या पुढली स्टेप काय, त्याच्या पुढली काय असं मांडणी करतात. त्यांचं नेहमीची पद्धत बसली. आम्ही काही तसं हे नाही. आम्हाला गुरुंनी असं ठोकून केलं तुला समजलंय ना बाद झालं चला चला तुला त्यांनी सांगितलं आपल्याला पुराणिक व्हायचं नाही, आपल्याला कथेकरी व्हायचं नाही, आपल्याला ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचं नाही म्हणजे पुराणिक आलं आणि असे बरेच सांगितलं. तर त्याला मी कबूल केलं. म्हणजे आम्हाला काही नको आहे. मग आम्हाला जे येत आहे ते आम्ही गुरुच्या वर्णनपर सांगितलं. ह्याच्यातच तुम्ही समजा काय आम्हाला वाटतंय ते गुरुबद्दल असो. तेव्हा शंभूरावांनी आज जे आम्हाला त्यांनी आठवण करून दिली याच्याबद्दल मी अगोदर स्वतःचा वैयक्तिक आभार मानतो त्यांचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंगा खुदा बरं. तेव्हा यांनी आज इथे येऊन आता आपले विचार प्रकट केले आणि मला बऱ्याच लोकांना हे केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आणि त्यांना पूर्ण फळ देत पाहिजे. महाड सत्संग मेळावा 27/4/80. रोह्याचे श्री वामनराव जोशी यांनी व्यक्तिगत पातळीवरील काही कैफियत मांडली. सर्वसामान्य साधकांना भेडसावणारे प्रश्नच त्यांना पडले होते. परंतु सद्गुरूंवरील नितांत श्रद्धेच्या अभावामुळे ते चिंताग्रस्त झाले होते. परमपूजनीय मामांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. सर्वसामान्य साधकांना ते उद्बोधक ठरावे. आता वामनराव जोशी यांनी काही वैयक्तिक त्यांचे मान्य केले. आणि वैयक्तिक म्हटलं म्हणजे कर्म ज्याचं त्याला भोगल्यास होईना सुटका. अनंत जन्मीची मळ साठलेले एखाद्या भांड्यामध्ये राहिले, एखाद्या पिंपात राहायला मळ. आणि गुरुनी काही एक कृपा केली. गुरुनी पट्टा त्यांच्या गळ्यात बांधला नाही म्हणाले. गुरु पट्टात बांधतो असं नाही समजू. कुत्री काही सगळीच पट्ट्याची असतात असं नाही. काही कुत्र्यांच्यावर आपाप कृपा केली जाते आणि त्या पट्ट्याशिवाय ती जगत असतात. त्यांना पट्ट्याची कल्पना अद्याप गुरुचा बाणा न्यारा कळला नाही अद्याप त्यांना. तेथे चालत नाही तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना अशी त्यांची केस आहे. आणि रेव्हेन्यू खात्यात ते असल्यामुळे त्यांना प्रत्येक रेव्हेन्यू खात्यात रेव्हेन्यूचीच माइंड झालं आहे. त्यांनी रेव्हेन्यू खात्यातल्या लोकांचं मामलेदाराचं जसं ते दिरंगाई तसं यांची कामाची दिरंगाई त्यांच्या कार्याला त्यांचंच नडलं आहे. तेव्हा त्यांनी ते समजू नये. काही वेळा अन्याय होतात परंतु एक अन्याय असं कोर्ट आहे. लोकमान्य टिळकांनी म्हटलंय दावतच्या कोर्टामध्ये जरी मी या ब्रिटिशांच्या कायद्या या हायकोर्टात मी गुन्हेगार असलो तरी असं एक सुप्रीम कोर्ट विश्वाचं आहे की तिथे मी निर्दोषी आहे. तसं या रेव्हेन्यूचे कमिशनर कलेक्टर आणि हे मी परवा जसं त्यांना सांगितलं तुमच्या युनिव्हर्सिटीची PhD डॉक्टरेट सोडून द्या. अध्यात्मातली डॉक्टरेट एखाद्याला मिळाली की तुमची PhD विचारतोय कोण तुमच्या युनिव्हर्सिटीला. 4 लोक जमतात सो कॉल बुद्धिमान असे जमतात आणि त्याला ठराव करतात वकिल्यांनी की ह्याला LLD द्या PhD द्यायचा. त्या थेसिस असतो 2-3 दिन वाचतात दोघं जण आहे. मी त्यांच्याबद्दल टीका करीत नाही. मी नियम वाचलाय ते. तेव्हा त्याच्याप्रमाणे त्यांचे 4-5 लोकांचं ठरतं. तिथे हायकोर्ट आहे ते मोठं आहे भयंकर सुप्रीम कोर्ट आहे. तिथे ज्याला तो अप्रूव्ह झाला की तो खरा होतो. तेव्हा त्यांना सांगितलं या कोर्टाची सगळी गोष्ट न्यारी आहे. तुमचे रूल्स रेग्युलेशन तिकडे चालू नाही आहेत. बरं चालू नाही म्हटलं तर त्याच कोर्टाच्या धर्तीवरही ते कोर्ट आपलं चाललेलं आहे. तेव्हा त्यांनी अद्याप असं एकदम ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये नर्वस म्हणतो एक प्रकारचे नैराश्य आलं त्यांना. आणि नैराश्य जर म्हटलं तर एका बाजूला नैराश्य गेलं आहे. रेव्हेन्यू जो पैसा मिळत नव्हता तो त्यांना हल्ली पगार आहे तरी पण माणूस समाधानी नाही जगात हे सांगतो. मोटार दिली बसायला तरी अद्याप म्हणायला ह्याची माझी रोल्स रॉईस कुठं आहे. घरामध्ये अडचणी आल्या तर घरातली शांत वातावरण होत आहे. अद्याप गुरुचा लिंगा कळला दिलं नाही. शांतता चालली आहे सगळं चाललं आहे पण अद्याप मामा जेवढं सौख्य पाहिजे तेवढं मिळत नाही. सौख्य काय असं काय एकदम
ह्यानी आता एका वेळेला अशी स्थिती येईल की त्यावेळेला तेच का जोशी अशी कल्पना नाही, पण हा वैयक्तिक गोष्टी या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आणायला नको होत्या. मी त्यांना सांगितलं तेथे चालत नाही तातडी प्राप्त काळ घडी आल्याविना ही गोष्ट तुमच्या बाबतीत आहे. तुमच्या अनंत जन्माचा अंमळ आहे साठलेला, जो गुरुनी ढवळलाय तो आता वर आलाय. तुम्हाला त्याच्यातली आपला चेहरा दिसत नाही. काही दिवस शांत होऊन द्या, आपाप खाली बसून जाईल, मग नितळ याच्यात पाण्यात तुमचा प्रतिबिंब पडेल. तसं अद्याप ते इतके अशांत झाले आहेत की मला केव्हा दिसतंय, मला केव्हा दिसतंय, मला केव्हा दिसतंय. घाई करून चालायचं नाही. त्यांना मी सांगतो धीराने घ्या, धीराने घ्या. इथे रेव्हेन्यू खात्याचे नियम चालतील, इथे वरचा नियम आहेत असो. तेव्हा त्यांनी आता इथे येऊन आपलं एक वैयक्तिक इथे कैफियत मांडले. आता इथे बसलेले आहेत, हे कैफियतीत त्यांच्या ह्याच्यात आला कुठे भाग त्यांच्या आजच्या प्रवचनात तर त्याला उत्तर देतील ना, आणि ते उत्तर द्यायलाच पाहिजे असं मुळीच नाही. प्रत्येक व्यक्तीचं जर सोडवायला लागलं तर हिंदुस्थानची विश्वाची लोकसंख्या आहे तेवढ्या ती कर्म निर्णय आली आहेत. कुठे सोडवणार? परमेश्वराला सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशांना कर्म सुटलं नाही तर वामनराव जोशी रोयांचं ह्यांचं कुठचं कर्म आलंय? अरे काय कुठचा ब्रह्मा अनंत कोटी ब्रह्मांडाच्या संकट कैफियती पडलेत. अद्याप ह्यांची केस अद्याप 4 वर्ष पेंडिंग राहिले तर तिथे पेंडिंग सारखा चाललाय निचरा, तरी अद्याप संपत नाही. म्हणून तिथे चालत नाही. त्याचे ती वेळ येईल त्यावेळेला तेव्हा त्याचा निकाल बरोबर मिळणार आहे. तेव्हा त्यांनी हे होऊ नये. त्यांना मी असा एक पुन्हा हा नारळ देऊन त्यांना सांगतोय तुम्ही स्वस्थ राहा, तुमची केस तुमच्या बाजूची होईल. गुरुपौर्णिमा उत्सवात दिनांक 27/7/80 रोजी काही भगिनींनी सौभद्र नाटकातील प्रवेश सादर केले. त्याबद्दल बोलताना या नाटकाचे लेखक श्री अण्णासाहेब किर्लोस्कर हे नाथ संप्रदायी सत्पुरुष रामचंद्र पंत तिकोटेकर यांचे शिष्य होते असे श्री मदा भट यांनी सांगितले. त्या भगिनींना आशीर्वाद आणि आयुरारोग्य चिंतताना स्वामी अमलानंद यांनी आपण नाटक वेडे कसे होतो हे ते अतिशय थकलेले असताना सुद्धा आवर्जून सांगितले. माझ्या वतीने जरच आम्हाला ते नेहमी पळापळ सूत्रचालन 75-85 वर्ष सूत्रचालन चालू आहे. इथे मुंबईला सगळे आम्ही नेमूनच ठेवलेलं आहे. तसं याने सूत्रचालन केलं. आणि इतकंच नाही तर मी इतका थकलो असताना सुद्धा ही जी माहिती आता मी सांगणार होतो त्याच्याशिवाय आणखीन काही सांगणार होतो ते तुम्ही आता गाळणार आहे. या नाटकाला मी का पसंत केलं? या नाटकात हे जे मला कानावर आली हे असं काही निवडक आणि छान त्याच्यातली काही विशेषतः सुविहित ज्याला म्हणतात तो प्रयोग या संगीत मी सोबत स्वतः आता तुम्ही म्हणा मी लहान होतो, आम्ही पण सोबत मी काहीतरी आपण गाणार होतो मी तेव्हा या दृष्टीने ही सगळी नाटकं मी पाहते. ते पुढे पूर्वी 4-15 होतं तेव्हा हे नाटकी जेव्हा जीवन असतं ना तेव्हा शंकराचं स्वरूप कळतं. तो नाट्य वेडा झाला पाहिजे, नाटकात गुणगुण केलं पाहिजे तेव्हा तो संगीताचं त्याला नादिष्ट व्हायला लागतो. तेव्हा आज यांनी खरोखर भाव त्या नाट्याच्या प्रयोगाची तदाकार होणार दोन्ही कामं केलेली आहे. फार छान झालेलं आहे. आणि विशेषतः तुमची तळीपरी वगैरे आज अगदी संयुक्त नाहीतर बायकांना आणि पूर्वीच्या कृष्णाचं कसं जमत आहे मला मुद्दाम केलेलं दिसत आहे. कारण त्या बाईचा हाताचा लहान आणि कृष्णाचा पूर्वीचा हाताचा एवढा मोठा बॉम्बेहून जर ड्रेपरी आणली तर कधीच सूट व्हायची. त्यात तो विजोड झाला नाही. इतकंच नाही तर आजची मला टू द ट्यून म्हणतात तसं आज मी जुनी नाटकं बघितलेली असणं ही हल्लीची नाटकं मी सोबत आता परवा 75-74 सालापर्यंत बघितलं की मुख्य जे आहे बर्म ते करते हे सगळे लोक धंदेबाई झाल्यामुळे त्यांना माहिती आहे कुठून तरी एकदा बॉक्स झालं की झालं नको. त्याच्यातला आता हा जो संबंध जोडलेला आहे तो नाटक एकदम पराक्रमाचा एकदम सुरुवात होते. अरे 25 वर्ष मागे काय झालं आज हा त्यातला मागली बॅकग्राऊंड कळते त्या डायलॉग म्हणणं
तेव्हा त्यांनी तुम्ही अशी गाळलेली ते फार छान करत या प्रयोगात. आणि त्यामुळे मला फार जुनं नाटक आठवलं. सकाळी 6 वाजता मी घरी यायचो. रात्री 10ला सुरुवात व्हायची, 10ला 10:30ला सुरुवात व्हायची, मी 6ला घरी जायचं. अशी नाटकं होतात. तेव्हा त्या दृष्टीने आता ते गाळीच नसतात म्हणून ते आम्हाला कळत होते. आता हे कळत नाही. या नवीन मुलांना ते सोबतच आहे का आत्ता वगैरे कळणार एकदम त्वरा करा आता असं. तेव्हा या दृष्टीने फार चांगलं केलं तुम्ही, चांगलं सगळं केलं. आणि दुसरी गोष्ट हा संबंधाचा जो सांगितला हे कारण आहे. आणि नाथपंतांनी जर नाटक नाही करायचं, नटनाट्य जर शंकर आहे. सर्व अण्णासाहेब किर्लोस्करांची आणि खाडीलकरांची नाटकातली पहिली नाणी आहे का, तुम्हाला तो शंकर सुख करो, सगळं शंकराचं आहे. मग आम्ही जर शैव संप्रदाय तो मला लोक जर हसले ते काचलंच नाटक करतात. मग नाटक झाले जन्मात, ते माझं महिना जन्मातच नाटक चाललंय, माझं जन्मातच नाटक चाललंय. मी एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगात जात आहे, दुसऱ्या प्रयोगातून संसारातून परमार्थात. आता परमार्थातून कुठे जायचे तुम्हाला माहिती, मला काही कळत नाही. पण अशी माझी रूपांतर होत आहे. तेव्हा त्या दिवशी मी हे नाटक केलं आणि म्हटलं आता काय काही हरकत नाही, तुम्ही या. आणि या दोघींनी मला समजावून घेऊन माझ्याकडे आल्या होत्या, आम्ही असं असं करणार आहोत. आणि केवळ आम्हाला हौशी आम्ही कलावंत आहोत, मी कामी काही होत नाही, हटे नाही. ते म्हणलं वेळा चर्चा एक कृष्णाचं काम करणारी बाई चक्क कथा करते, म्हणजे वेदांत आहे. कथेकऱ्या काहीतरी पाठ तरी केलं पाहिजे वेदांत. म्हणजे ज्या ती कथा करते तयार वगैरे काही काही केलं नसं नाही सांगितलं काही बरं असं. तेव्हा तिला वेदांताची आवड आहे. तेव्हा म्हटलं आठाबाईला तुम्ही अगदी मुद्दाम तुम्ही वेळासाठी आम्ही करतो ना, म्हणून मी त्यांचा याला संमती दिली. आणि खरोखर त्यांनी आज मला इतकं संतोष दिलाय. मला संतोष दिला म्हणजे सद्गुरू मदतीने मी सद्गुरू त्याने आलेलो असतो. माझ्या सद्गुरूंना संतोष झाला. आणि सद्गुरू नाट्य होते का नव्हते तेव्हा आमच्या सद्गुरूंचे माझा गुरुबंधूमुळे अनंतराव बेडुवा. आणि त्यांनी नाट्य विचारा कोण तुझं समोर म्हटलं म्हणजे हे मला सांगायचं आहे. अहो कुठं कसलं त्याग करतात, तो तरी मनुष्यच आहे ना, त्याच रूपांतरात गेलाय. लोकांची कल्पना काय झाली ना, तो सिळीन झाला पाहिजे, तो ध्यान बसला पाहिजे म्हणजे सद्गुरू. वारे वा, सद्गुरू नाही सहजावत उत्तम हा सहजावत. आज तुम्ही यांनी येऊन इथे काम केलं तेव्हा त्यांना त्या आणि अगोदर शंभूरावांच हा मी तुम्हाला तुम्ही नेहमी पळापळ चालते. आता त्या वीणाताईनं लवकर न पळायला या. आणि तुम्ही आज कृष्णाचं काम केल्यामुळे माझं दैवत या इकडे या पुढे, जरी टोप नसलं तरी कृष्ण जातो ना. तेव्हा माझं दैवतच कृष्ण आहे असं मला. ज्या ज्या वेळेला कृष्णाचं मी काम बघतो म्हणजे मला सगळेच पार्टी आवडतात, पण माझं ज्याचं दैवत जे असतं तिथे तो जास्त आवडतो. तर तुम्ही कृष्णाची आशीष याच्या उत्तर तुमची भूमिका. कृष्ण जसा पूर्ण अवतार झाला तशा नाट्याच्या ह्याच्या सृष्टीत सुद्धा किंवा कधीतरी काय जे कराल त्याच्यात पूर्णत्व तुम्ही घ्या. पण तुम्हाला मी आयुरारोग्य यश कीर्ती सगळं तुम्हाला इथून तुम्ही हे केलं त्याच्याबद्दल पूर्ण फुलाची पातळी ते करतो. तुमच्या मी काही विलागी देणं काय सेवा आहे तेव्हा या दृष्टीने. आणि हा तुम्हाला मी तुम्ही फार जे करायला होतं तसं विशेषतः साथ तर फार केला आहे तुम्ही उत्तम खेळ. आज इथं दुसरी एक गोष्ट मला आपल्याला सांगितली आणि ती संबंध तो माझ्या भाषेचा आहे. तो काही बोलत नाही तर म्हणजे काय ठिकाणं बोलत नाही. त्यांना या आमच्या भटघराण्या सगळे ज्योतिषी आहे, त्यातले खूप जास्त ज्योतिषी आहे. मध्ये त्यांची नावं येतात. इंग्लंड अमेरिकेला ज्यांना माहिती आहे ते आमच्या आता जे सूत्रचालक गेले त्यांना ज्योतिष भास्कर अशी पदवी नुकतीच आता एक 15 महिन्यापूर्वी दिली, ज्योतिष परिषद दिली. तेव्हा या सद्गुरूंच्या या कृपेबद्दल मी खरोखर सद्गुरू
तर स्मरण करून त्यांना आम्ही आणखीन आयुर्वेद जास्त आणखीन नाही ज्योतिष भास्कर आता भास्कराच्या पलीकडे जर काय असेल ही स्वतःना द्यावी भगवंताच्याकडे अनंत गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट वसंतराव भट त्यांनाही ज्योतिष भास्कर मिळालेली आहे, कारण त्यांनी कुंडली विज्ञान तंत्र आणि मंत्र आमचे स्वामी म्हणत तुम्ही तंत्र मंत्र आणि यंत्र पण त्यांनी बरं ते जरा खटकलं त्यांना तंत्र मंत्र आणि म्हणत ज्योतिष तसंच आहे ते म्हणाले नाही त्याच्यात सगळ्यातच आहे नाही म्हणाले आमचं अध्यात्मक तंत्र मंत्र आहे ते म्हणाले त्याचा अर्थ निळा मंत्राचा आहे ते म्हणाले. तेव्हा त्यांनी चालू होतं त्यांचं स्वामी तुम्ही ऐकत होते. बरं आता तुमचे सगळ्यांचा पण ते तुमचं शुभचिंतन आयुरारोग्य ऐश्वर्य यश कीर्ती दिवसे दिवस प्रचंड आणि पुढल्या गुरुपौर्णिमेला स्वामींनी तुम्हाला आणखीन जास्त तुमची भरभराट हो असं इच्छून मी आता समाप्ती काही करीत नाही की आरती झाल्यानंतर समाप्तीला असं सांगून तरडगाव येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात गुरुदेव रानड्यांचे एक शिष्य आले होते. परमपूजनीय मामा हे गुरुदेव रानड्यांकडे नेहमी जात असत. तसेच हे शिष्यही स्वामी स्वरूपानंदांकडे जात असत. गुरु हे तत्व म्हणून ओळखा असे परमपूजनीय मामा नेहमी सांगत. त्यामुळे यांच्या भेटीमुळे मामांना विशेष असा आनंद झाला. दुर्दैवाने यांच्या नावाचा उल्लेख टेपमध्ये कुठेही झालेला नाही. त्याप्रसंगी त्यांनी मांडलेले काही विचार आणि परमपूजनीय मामांचे भाषण आपण आता ऐकू. जैसे जवळिकेची सरोवरे कालवती परस्परे तरंगाची धवळारे तरंगची होती. म्हणजे संतांचं वर्णन केलेलं आहे. दोन संत एकमेकाला आले म्हणजे दोन सरोवर एकमेकाजवळ आले म्हणजे त्यांचा तेव्हा हा एकमेक बोधाची वरी बोधाची घ्यायची. एकाला जो आपली आत्मसाक्षात्काराचे अनुभव आहे तो एकमेकाला सांगतात आणि त्याचा आनंद लुटत असतात. तेव्हा अशा तऱ्हेच्या सत्पुरुषांची गाठ पडणं हे महत् भाग्य असतं. आणि आज इथला जर सोहळा हा सगळा बघितला तर इतका सद्गुरूच्या प्रेमानं रंगलेली इथं आपण सगळी मंडळी आहात. मी एका सद्गुरूचा अनुग्रहीतच आहे. सगळे सद्गुरू एकच आहेत. गुप्त रूपाशी जे एकरूप झाले ते गुरु ते सद्गुरू. माझे सद्गुरू गुरुदेव रानडे. मला मोठा अभिमान वाटतो की महाराजांच्याकडे स्वरूपानंदांच्याकडे जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांना मोठा आनंद झाला. मी गुरुदेव रानड्यांचा अनुग्रहित आहे म्हणण्याबरोबर आणि त्यांनी आपल्या तिथं गुरुदेव रानड्यांचा फोटोही ठेवलेला आहे. तर हे सगळे एकच असतात. ह्या सगळ्या विश्वामध्ये जे साक्षात्कारी पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांनी एकच सत्य स्वरूपाचा अनुभव घेतलेला असतो. कोणत्याही देशातले असोत, कोणत्याही भाषा बोलणारे असोत, कोणत्याही काळातले असोत, पण एकाच सत्य स्वरूपाचा अनुभव घेऊन जे आलेले आहेत तेव्हा त्यांनी गुरुदेवांनी ह्याला युनिव्हर्सॅलिटी असं म्हटलेलं आहे की ही साक्षात्कारवाद हा सत्य कशावर नाही. असं जर कोणी विचारलं तर त्यांना सांगा की हे अनेक देशातले निरनिराळ्या काळातले निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि एकच अनुभव सगळ्यांना सांगतायत, एकच मार्ग सगळ्यांना दाखवतायत, तर मग तो मार्ग सत्य असलाच पाहिजे. तेव्हा अशा तऱ्हेची सद्गुरूंची कृपा ज्यांना लाभली ते खरोखर धन्य आहे. आपण सगळे इथं आणि इथं हा खरा हे आहे की सत्संग मिळावा याचा अर्थच असा आहे की ज्या ठिकाणी गेला असता परमार्थाशिवाय आणखी देवाशिवाय दुसरं काही बोललंच नसतं. आता हे बोलणे एक 5 मिनिटं घेतो बोलल्याशिवाय राहतच नाही. संताला ओळखतात का नाही. तर हे ज्यांचे शिष्य आहेत त्यांचाच मी खरोखर अंतर्यामी मी शिष्य आहे. साधू दिसती वेगळा आले पण तू ते स्वरूपी बघा. मी रानड्यांकडे देशपांड्यांकडे बेळगावला मी साधूच मी खरा सद्गुरू तत्व मला दाखवणारा हिंदुस्थानात मी शोधित होतो. तेव्हा रानड्यांकडे गेलो. रानड्याने सांगितलं ते म्हणतात ते खरं आहे. तुम्ही
असेच चालून देत मी नाम देतो, परंतु तुमची निराळी स्थिती आहे, तुम्हाला गुरु लाभणार आहे. मी त्याच्यावर तळमळत होतो, लाभणार आहे केव्हा. मी गुरुदेवांना पुन्हा जाऊन विचारायचो, मला द्या. 1952 सालला माझी बायको मुलं घेऊन मी हे सर्व त्याग करणार होतो आणि गेलो त्यांच्याकडे. मलाही सगळं दिसतंय विश्वातलं काय आहे. इज इट हा मी त्यांना इंग्लिशवर बोललो आहे त्यावेळेला, की फिनॉमिना मला हे काही खरंच ड्रीम आहे का हॅल्युसिनेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते आहे का खरोखर हा ज्याला आम्ही साक्षात्कार मराठीतला आमच्या वाङ्मयात या संत भाषेत बोलतो तो आहे. तेव्हा त्यानं सांगितलं ह्याचा खुलासा तुमचे गुरु तुम्हाला करतीलच. आणि सांगायचं राहिलं मला गुरु पादुका ज्या मिळाल्या त्या रानड्यांच्या जशी तसं त्याने दिली. आणि मला रानड्यांचं ज्यावेळेला चरित्र दिलं तेव्हा स्वामींनी सांगितलं जरा थांब, 1 वर्ष रानड्यांचं चरित्र लिहित आहेत तोडपुळे, ते तू वाच. म्हणजे मी तुला का पाठवून दिला, मॅरेज बाय प्रॉक्सी का बोललास मला तू, मी दुसऱ्याच्या मार्फत दिलं म्हणून तुझी तशीच ही आहे. खुद्द ती म्हणाली आपली परंपरा सुद्धा तशीच आहे, आम्ही ते रेवणनाथाचं आहे परंपरा माझी. आमची इकडं कुठची जरी परंपरा तरी नाथ संप्रदाय एक आहे हे सांगत आहे मला. तर त्यांनी का दिलं आणि कसं झालं समजलंच ना. त्यावेळेला रानडे जे बोलले होते जरा थांबा, तुमचा गुरु तुम्हाला घरी येतोय, हे मला ते मिळाले. त्याचा हा गुरुभाव, हा रानड्यांचा गुरुभाव. गुरुदेव त्याला म्हणत. माझे सर्व मित्र रानड्यांकडे सगळे सुशिक्षित. मी ज्यांच्या हाताखाली काही सुप्रिटेंडेंट होतो ते आता एक्झिक्युटिव्ह असिस्टंट कलेक्टर सुद्धा गुरुदेवांचे आहेत. सरदेसाई सगळे लोक पराडकर वगैरे माझे जेवढे मित्र आहेत तेवढे गुरुदारांकडे पाठवले. जा तुम्हाला गुरु असेल तर तिथे. स्वामी स्वरूपानंद प्रसिद्धच नव्हतं होत ना, काही केलं काही ना. पण जेव्हा मला पदवी आली, काही आली मध्ये घटना, तेव्हा ते झाल्यानंतर हे झाले तेव्हा गुरुदेवांच्या माझ्या गुरुबंधूंनी, मी त्याला गुरुबंधूच म्हणतो, गुरुबंधूंनी बिलकुल हे करू नये. एका पाण्यामध्येच सर्व आपण पोहणार आहे हो, एकाच बॉटममध्ये ज्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं अशी आपण एकत्र आहोत. सर्व परमात्म्याची घटना आहे. सर्व हातचा हे सांगितलं त्यांनी, ही सर्व स्वामी करते. तुम्ही आम्ही निमित्त मात्र येणं भवसव्य सांगे. हे आज यावे का यावे, ते केळकर मला मामा भेटावे का भेटावे, त्याची ईश संकल्पात माझा संकल्प मिसळतो. मी नाहीच, मी माझे मावळ सर्व, तू तुझे उभं. ही अशी स्थिती झाली आहे की आज मी तुमचा, मला गुरुदेव भेटण्याचा आनंद झाला. आणि तो आनंद मला तुम्हाला त्या सगळ्यांची ही भाषणं ऐकून सुद्धा होणार नाही. शिवो भूत्वा शिवम यजेत, हे जे तत्व आहे ते अमर आहे, अमर तत्व आहे, अमर राहिली काय. आणि ही काया नुसती आज आहे उद्या नाही, माझी आज आहे उद्या नाही, पण तू तत्वानी तत्वाशी मिसळलेला आहे. एक रूपता आहे, ती रूपता गुरुमार्गात आहे, ती रूपता गुरुमार्गात आहे. हात सांगत आहे दुसरं काही नाही. आजचा संदेश सगळ्यांना एक रूप व्हाल, एक रूप होऊ सगळं, देवरूप होऊ सगळे, एवढाच आजचा संदेश आहे. आता मी स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी निमित्त 15 ऑगस्ट 80 रोजी दादरला स्वामी प्रज्ञानंद तथा प्राध्यापक म कुलकर्णी यांचे अंतरी सतत करी सोहम ध्यान या स्वामींच्या अभंगावर प्रवचन झाले. त्यानंतर आशीर्वादपर बोलताना परमपूज्य मामांनी प्रज्ञा आणि प्रज्ञान या शब्दातील फरक स्पष्ट केला. कित्येक लोकांचा अद्याप समज हा झालाय. प्रज्ञा तुम्ही मामा स्वामींना प्रज्ञा म कुलकर्ण्याला एकाने मला सांगितलं मामा चुकला तुम्ही. ऐका म्हणजे काय झालं, माझंच एक शिष्य असा आला विचारायला, गुरुला चॅलेंज करायला लागला, तुम्ही प्रज्ञानानंद त्याला म्हटला का प्रज्ञानंद म्हटलाय. म्हटलं तुला काय वाटतंय, प्रज्ञान शब्द याचा अर्थ तू याला कळाला. आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्यांना ज्ञान गोपाळकृष्णाला प्रज्ञानं हे कळत नव्हतं काय. प्रकर्षेनं ज्याचं ज्ञान वाढलेलं आहे तो प्रज्ञानंद आहे का हा प्रज्ञा म्हणजे ज्याची ज्ञानशक्ती प्रकर्षेने उल्लब्ध झाली, त्यांनी ज्ञान शब्दाला नाही दिलं प्राधान्य. ज्ञानाचा जो मूलिक म्हणजे ज्याला केनोपनिषदाचं ज्ञान हे कुठून उत्पन्न झालं, ज्ञानाची
परापश्यंती मध्यमा वैखरीच्याही पलीकडे परा शब्दच तुमचा कळला की ती जी आहे तर प्रज्ञा प्रतिष्ठा, तिला शब्द प्रतिष्ठा आहे, योग आहे, त्याला प्रतिष्ठान म्हणा, फाउंडेशन म्हणा, वाटेल ते म्हणा, ती फाउंडेशन ही त्याला ती ती सगुण भक्ती, सगुणात येतं. ज्ञान आहे निर्गुण आहे. मग प्रज्ञा प्रतिष्ठिता कुठे होते? ती ज्यावेळेला अशी प्रकर्ष स्फुल्लिंग पावते ती प्रज्ञा, ती प्रज्ञा. आणि ज्ञान बुकी ज्ञान. आज त्यांनी जितके रेफरन्सेस दिले तितके त्याच्यापेक्षा मी 10 पट लोकांचे ऐकले. पण तुकाराम काय म्हणतो, वेबस्टर काय म्हणतो, आणि जॉन रस्किन काय म्हणतो, ते कम्युनिस्टांची प्रवचन आहे. मला ती त्यांची प्रज्ञा नव्हे, ती बुकीज नॉलेज. प्रज्ञा म्हणजे जेणेकरून आत्मज्ञानाला जिथे आनंदाचं भरतं येतं ती प्रज्ञा. तुमच्या ज्ञानाने जो माझं अंतःकरण फुललं आणि तिथे स्तंभित झालं तर ते प्रज्ञा. ते नुसतं ज्ञान नव्हे. मी ज्ञानाला ताबडतोब त्याचं ज्ञान आणि विज्ञान बघायला लागेल. विज्ञान म्हणजे प्राकृतिक ज्ञानाचा अनुभव आहे, तो प्रश्न आहे. मी आता बोलत नाही प्रज्ञानाने. तर आज प्रज्ञानंदानी आज इथे येऊन फार आज खरोखर स्वामींना जो अभिप्रीत अर्थ होता ते जणू काय स्वामी त्यांच्या मुखात बोल. खरोखर स्वामी त्यांच्या शब्द ज्या वेळेला अपुरे पडतात त्यावेळेला वाचा कंठ दाटून येतो. तेव्हा आज त्यांना परमेश्वराने स्वामींनी त्यांच्याकडनं बोलवलं आणि तुझेच तुला अर्पितो असं म्हटल्यानंतर स्वामी काय बोलले हे मी त्यांच्या मुखाने स्वामी, त्यांचा आत्मा स्वामी माझा झाला आणि त्याने मला बोलला. तेव्हा मी आज त्यांना हार घालीत असून माझ्या सद्गुरूला स्वामीला आत्मा वही पुत्र नाम असेल. मी जर स्वामींचा पुत्र असेल तर स्वामी असेल तर ते माझा अमलानंद आहे. आणि त्याने सांगितलं आमची ही वाढो दिवसेदिवस. अरे ज्या वेळेला तुम्हाला दिलं त्याच वेळेला तुम्ही त्यांचे लिगसी हे झाले, अधिकारी झाले. ज्या वेळेला गुरुंनी अनुभव दिला, अधिकार दिला त्याच वेळेला तुम्ही प्रज्ञानंद झाले, त्याच वेळेला प्रज्ञानंद झाले. आता दुसरं काही राहिलेलं नाही. आता दिवसेदिवस फळाफुलाला भरलेलं झाड, जितकी फुलं त्याची घ्याल तितका सुगंध घ्या. तर फळं जितकी चाकता येईल तितकी चाका, त्याच्या बिया लावा. अगदी फिलाडेल्फियापासून तिची बहीण गेली तिथे, फिलाडेल्फिया अमेरिकेत गेली आहे, तिथे सुद्धा ती वाचते ज्ञानेश्वरी. ह्या आमची स्वामींचा 108 हेतू काय? हेतू असा की स्वामी ते अमेरिकेत गेले, मग ते बरेच इंग्लंडमध्ये याच्यात गेले, स्वामी तिथे गेले. ते शब्दरूपाने तिथे ग्रंथरूपाने केले. दासबोधात म्हणले आम्ही ग्रंथरूपाने. तेव्हा मला सांगत आहे आज त्यांनी सांगितलं हो यांची आज भाषण सुद्धा सांगायचं राहिला. त्या आनंदाची एक गोष्ट मला आता यांनी सांगितली. यांनी जे एक भाषण केलं परवा कुठे अक्कलकोट स्वामींच्याकडे पुण्याला जे केलं ते लोकांना आवडलं. आणि त्या अमेरिकेतून असं आलं तुमचे प्रज्ञानंद स्वामी कोण आहेत, त्यांचं काही भाषण आम्हाला जर ऐकायला मिळालं तर पाठवा ऐकते. म्हणजे आम्हाला तिथेही त्यांचं महाराष्ट्रीयन मन, विशेषतः महाराष्ट्रीय काय कुठचाही आपलं हिंदुस्थान भारतीय मन हे जिथे जाईल तिथे ते आत्मतत्वाचंच चिंतन करतं, व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतं. तेव्हा तिथे म्हटले असे काहीतरी आपल्याला लिजर आवर्सला वगैरे असं काहीतरी विचार करू. इतर ज्या टुरिंगनी हे करायचं त्याच्यापेक्षा काही असे जमू नाही करू. तिथे असली टेप गेलेली आहे, आमच्या एका साधक्याने पाठवलेली आहे बहिणीकडे आणि त्याची ती तिथे आज वाचवली जाईल किंवा ऐकली जाईल. आणि अशी पुन्हा टेप अशा आणखीन जर झाल्या गेल्या इतकंच नाही तर आज आणखीन एक मी जाहीर करतो. आज सकाळी आमचा विषय निघाला होता ही जी प्रवचनं होतात ही एक लायब्ररी बुक व्हावं. म्हणजे काय ती तुम्ही ऐकली तिथे जर बनून गेली पण पुढल्या तुमच्या मुलाबाळांना किंवा ज्याने ऐकली नाही त्यांना ग्रंथरूपाने ती प्रकट व्हावी म्हणून त्यासाठी एक 15-16 हल्ली ग्रंथ महाग झाले. 15-16 ग्रंथांचं एक प्रवचनांचं हे करावं, ग्रंथ करावा. आणि जरी किंमत आधी फार महाग झाली तरी पण ग्रंथाचं मूल्य त्याच्या पृष्ठावर नसून त्याच्या तत्त्वज्ञानात आहे. ग्रंथ कमी किती पृष्ठ आहे किंवा जास्त 1000 ग्रंथांनी काही नाही, त्याच्यात कादंबरी आहे, करायचं आहे काय.
किंवा अशोक माशोकाच्या सिनेमाच्या गोष्टी भरपूर लिहिलेल्या आहेत, आम्हाला नको आहे. तो ज्यांना हवा आहे त्यांना आहे, पण तो एक जीवनाचा तो एक प्रांत आहे, तसा आम्हाला जीवनाचा हा प्रांत वाटतो. तेव्हा असे धरतीचे जे लोक असतील त्यांना ही आनंदाची बातमी मी सांगतोय की त्यांची प्रवचनंसुद्धा छापावी असा एक आज संकल्प झालेला आहे. स्वामींची इच्छा आज जसं त्यांनी स्फुरण दिलं आणि बोलले तसं जर त्यांचं स्वामींचं स्फुरण आलं तर तो ग्रंथ निघेल आणि आपण त्याला त्या ग्रंथाचा सत्कार करू. आता एवढंच करून तुम्ही जो आज केलं त्याचबद्दल तुम्हाला सर्वांनी. दुसऱ्या दिवशी स्वामी भक्त आगारकर यांच्या घरी सत्संग सोहळ्यात बोलताना स्वामी प्रज्ञानंद यांनी अमृतधारेमधील साखीवर भाष्य केले. अमृतधारा जेव्हा मी वाचायला घेतली तेव्हा त्यातल्या 2 मोठ्या विलक्षण साख्या तुम्हा आम्हा सर्व साधकांच्या करता स्वामींनी इतक्या सुरेख लिहिल्या आहेत की त्या 2 साख्यांचा अन्वयार्थ जर ध्यानामध्ये घेतला आणि तेवढं आचरण आयुष्यभर आपण करत राहिलो तर स्वामींनी शपथपूर्वक सांगितलंय की तुम्हाला भगवंत भेटेलच भेट. अमृतधारेतली ही पाऊल वाट मी तुमच्या समोर उघडी करून सांगणार आहे. स्वामी असं म्हणाले, सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधुभाषण, शुद्ध मन, तथा सदैव सत्याचरण, एवं षडविध सज्जन लक्षण, अंगी बाणता पूर्ण, होतो वश परमेश, वाहतो जगदंबेची या. स्वामींनी जगदंबेची शपथ घेऊन आपल्याला सांगितलंय की बाबांनो, या फक्त 6 गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणण्याचा, पत्करण्याचा, त्या आत्मसात करण्याचा तेवढा प्रयत्न करा म्हणजे झाले. उत्तमोत्तम गुणांचा स्वीकार करा. स्वामी असंख्य गुणांना इथे जरा बाजूला ठेवतात. हे 6 गुण ते आपल्या हातामध्ये ठेवतात. जसं एखादी सुगरण असते, तुम्ही पातेलभर दूध तापवलं असलं, सगळ्या दुधाची चिंता करत नाही, त्याच्यावरती साय तेवढी बाजूला काढून ठेवते, ते महत्वाचं असतं. म्हणजे दूध महत्वाचं नसतं असं नव्हे हो. बायकांना दूध अत्यंत प्रिय, म्हणजे फार वाढवत नाहीत, थांबतो आता इथे. पण बायकांना शेण, शेवाई, दूध आणि जावाई या 4 गोष्टी फार प्रिय. सांगत होतो तो मुद्दा की सगळं दूध सांभाळण्यापेक्षा साय सांभाळणं जसं अत्यंत महत्वाचं असतं, तसं स्वामींनी या सगळ्या परमार्थातला, अध्यात्मातला, जीवनातला अशी नेमकी साय उचललेली आहे आणि ती तुमच्या आमच्या हातामध्ये ठेवलेली आहे. निवडून दिली जैसी साय. नामदेवाचा एक अभंग आहे, लक्षात ठेवा. सद्गुरू काय करतात, अरे सगळं दूध विकत आण, तापवत बस, ते उकळत बस, मग विरजण लावत बस, काही उपद्व्याप करू नको. ते नुसती साय उचलतात आणि तुमच्या मुखात घालतात, त्यात आणखीन थोडी साखर घालतात, जा तुला उत्तम आरोग्य सापडेल, तुला उत्तम आनंद होईल. तसं स्वामींनी या 2 साख्यामध्ये 6 अशा मार्मिक गुणांचा उल्लेख केलेला की जे गुण तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आणलेत, संसार प्रपंच तर सुखाचा होईलच होईल, पण प्रत्यक्ष भगवंत भेटेल अशी जगदंबेची आण घेऊन ग्वाही दिलेली आहे. आता तुम्हा आम्हा साधकांचं काम एवढंच की या 6 गुणांचा अंगीकार करायचा. सद्गुरूंनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावरती श्रद्धेनं, निष्ठेनं वाटचाल करत जायचं आहे आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. अशी भगवंताची प्राप्ती तुम्हा आम्हा सर्वांना हो, अशी विनम्र प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करून हे वाक्पुष्प मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. आज स्वामी प्रज्ञानंदांनी जे आत्तापर्यंत पहिल्या म्हणजे हे जे मुक्तचिंतन ते म्हणते, मला नाही वाटत मुक्तचिंतन हा ग्रंथ आहे. आणि ग्रंथाला काय म्हणतात, रस्किन म्हणतो बुक फॉर एव्हर. शंकराचार्यांचं सगळ्या ग्रंथांचं आलोडन केलं तर सदाचार म्हणून जो 100 श्लोकांचा ग्रंथ आहे, त्या सदाचारात या 6 गुणांचाच परिपोष आहे. या 5 आता 6 ते सांगितले, इतके निवडून घेतलेत स्वामींनी की प्रत्यक्ष शंकराचार्य आचार विचार आणि उच्चार ऐक्य कसं होईल आणि परमार्थ साधेल कसा, ही जी आता ज्यांनी सांगितली तीच गोष्ट मला आता आठवण झाली. स्वामींच्या जवळ विचार करताना हाच विचार त्यांनी एवढं साधमी झालं ही आज मला आठवण झाली. किती दिवसांनी विसरलेला होती जी गोष्ट, कदाचित माझ्या आचरणात असेल, पण ती एवढी गोष्ट साध असे शब्द माझ्या कानात आले
आणि ते त्याची मला आज पुन्हा त्याने आठवण केली. आणि आठवण करणं म्हणजे पुन्हा आपण जागृत होतो. आणि जागृतीत ज्याला जागर झालाय ना तो खरा मुक्त होतो. जागृत व्हायला लागतोय. तेव्हा आज यांनी प्रज्ञानंदाने प्रज्ञेचा आनंद आज आपल्याला दाखवला आणि आपल्याला जागृत केलेलं आहे. स्वामींचं ज्या मार्गाने त्यांनी सांगितल्या, ज्या काही खुणा सांगितल्या, जो आचार विचार उच्चार एक कसा होईल एवढं सांगितलं. एक काहीतरी जरा एक उभी तरी अनुभवायचे, जो नामदेव म्हणतोय ज्ञानेश्वराची, तशी स्वामींच्या सबंध संजीवन गाथेतली संजीवन आहे शब्द. संजीवन या शब्दाचा मला असं वाटतं हे यांच्यासारखा प्रज्ञावंत जो बोलायला लागला तर संजीवन या शब्दावर एक महिना नाही, एक वर्ष बोलता येईल, अपुराच पडेल. संजीवन म्हणजे काय आहे? जीवनच अगोदर इतका अफाट आहे. 100 वर्ष जीवे मग शतदा आमचं. 100 वर्षात अरे मानव त्या रूपाने आहे. हजारो वर्ष चांगदेवाचा जीवन बघितलं तर बोलतच आहे. आणि या विश्वाचं जीवन हो हो म्हणजे त्याची मला संबंध तुम्हाला माहिती द्यायला हवी. किती युग आणि त्या युगे 28, त्या प्रत्येक युगात आयुष्य किती नसते, ह्याच्यापेक्षा सुद्धा संजीवन आहे. मग या संजीवनाच्या ही काय आहे, हे ज्याला साधलं त्याला संजीवन झालं. त्याला समाधी नको घ्यायला. मी स्वामींना विचारलं होतं, स्वामी संजीवन समाधी घेतात जे लोक ते खरोखर त्याच्यात असतात का? अरे म्हणाले ही सगळी समाधी साधन, हे सगळं साधन आहे. मग समाधी कसली? संजीवनाची समाधी काय? तर समाधी मगाशी त्यांनी सांगितलं संतोष परमो लाभा, स्वामींची भाषा. मला असा विषय आला, मला यक्ष प्रश्न ते म्हणत होते तुम्ही ऐकलेत का? तो म्हटलं आहे. तर लाभ कशाला? तुम्ही म्हणाले पैशाचा आर्थिक वगैरे नाही, अध्यात्मात संतोष परमो लाभा. भागवतकार आहे तिथे आज बसलोय मी. तसं संजीवन कशाला म्हणतात? संजीवन तुम्ही आम्ही जगतो मुलाबाळांचं नको, धनसूत्रधार आहेत, जीवन आहेत. हे कोण नाही जीवन? पशुपक्षी किडा मुंगी सगळी ढोर वाटेल ते जीवन जगतायत. त्यांनाही मुलं बाळा होत आहेत, त्यांनाही त्यांचंही घर आहे, त्यांनाही. अहो पूय पंक्तीचे मला बोलले, मी त्याविषयी काव्य केलं. पूय पंक्तीच्या किड्यांना सुद्धा वाटतात आपल्या घाणीमधले पोरं होऊन दे, बाळवून दे, त्यांना हेच आपण स्टोरिंग ठेवू. त्यांनाही प्रेम आहे. त्यांना त्या गाडव्या डुकरी नाही का मला म्हणाली मारू नका का? अरे मला इथे चूक आहे. आता डुकराच्या घाणीत चूक आहे, हो आहे. पण संजीवन याचा अर्थ सण घातलाय मागे. जीवन नाही, ते जीवन आहे, पण हे संजीवन आहे. मग स्वामी संजीवन समाधीच आहेत. आणि समाधी म्हणजे समाधान. ह्या तुम्हाला अध्यात्मातला 1 वर्ष नाही, मी कित्येक वर्ष समाधान. सम काय आणि आधान काय? संतांची भाषा अत्यंत काटेकोर, अत्यंत काटेकोर, अत्यंत काटेकोर त्याचा अर्थ लावताना. म्हणून संता सवे बैसचा काल शंभूरावांनी सांगितलं, मला स्वामींनी सांगितलं तेच खरं. तू नुसता त्यांचा समागम केलास तरी मुक्त आहे. काय बोललो आता मी बसलो. आणखीन मुक्तीचं लक्षण काय आणखीन सांगावं? हे ऐकलं तेवढंच मुक्त लक्षण आहे. कशाला तुम्ही हे करता? ट्रायल देता आणि एरर करता. आमचा प्रयत्न चालाय. हा काय म्हणतो, तो जय कृष्णमूर्ती काय म्हणतो, मी त्यांचा हे करीत नाही, चिकित्सा करण्याची. आपला गुरु काय म्हणतो तिकडे बघत नाही. माझ्याबरोबर माझे जे गुरुबंधू आहेत ते अद्याप कोण भगवान त्यांचं वाचलंच का ग्रंथ? मला परवा एकाने विचारलं. अरे त्याचा वाच तू वाचण्याबद्दल नाही, वाचावं. त्याचा अशक्य सगळा परमेत्माच गुरु बसलाय, तो त्याच्या आत्मा, तो माझा गुरुच आहे. पण त्याचा ग्रंथ वाचण्यापेक्षा तुझ्या गुरुंनी जे लिहिलं त्याचा विचार केलास का? हे मला सांगायचं. तेव्हा सदाचार तो थोर सांडू नये. तुम्ही गुरुंनी जो आचार तुम्हाला दिला, आचार विचार आणि उच्चार सांगितला, त्याचं जर पालन केलं तर तुमची मुक्ती होईल. यांनी आज सांगितलं त्यांचे. म्हणून दैवी संपदा ही अंगी बाणवण्याचा स्वामींनी सांगितलं आहे. आणि दैवी संपत्ती आहे ही. दैवी संपत्ती ह्या कितीही संपत्ती, हे आता हे रेडिओ हे लागलाय, काय चाललंय रडार, हा आनंद झालाय. दुसऱ्या दिवशी दुःख होईल रेडिओ स्टेशनचं काही झालं तर. अरे कालचं बिघडलं काल, आता आपल्याला कसं मिळणार? झाला दुःख. ते ऐकलं तिथेच मुळी दुःखाला पारवाय. आगमा पायी नाही, सुखाच्या बरोबरच दुसरी साईड दुःख आहे. सु आणि दु उपसर्ग लागले. तेव्हा मला याने आता सांगितलं इतकं विचार करा, चांगली बाजू ऐका, उत्तम गुरु मगाशी म्हणाले गुरु त्याप्रमाणे करा. आणि
अशा रीतीने जर केलं तर तुम्हाला गुरुचा आशीर्वाद आहे. आणि नाही केलं तर आशीर्वाद नाही का, आहे आशीर्वाद, केव्हा जाल तेव्हा जाल, काही फुकट जाणार नाही, जाल. पण गुरुचा जर लवकरात लवकर तुम्हाला जे ज्या काही खुणा सांगितल्या आहेत त्यांनी लवकर मार्ग कसा क्रमण ते सांगितलेलं आहे. स्वामींनी इतकेच ग्रंथ हे घेतले. दैवी संपत्ती बरीच आहे, महत्त्वाच्या विषयाला घेतला, हातला घातला आणि त्यांनी केलं. तेव्हा यांनी आज आम्हाला येऊन पुन्हा आठवण केली मला, आणि त्याच्याबद्दल अग्रकाळांच्या सर्वे मी त्यांना फुल ना फुलाची ओळी हे काय ह्यानी आहे काय, या उपदेशाला काही पैशाची नाही, ह्याची नारळाची तरी किंमत आहे का. पण नारळामध्ये जे प्रतीक आहे पूर्ण फळ म्हटलं आहे. मी केळी दिली असती तरी नाही, मग नारळातच काय हो म्हणजे नारळ काय आहे दुसरा आम्ही देऊ. नारळ हे सर्वात आमच्या आर्य या भारतामध्ये अत्यंत उत्तमातलं उत्तम. त्याचं मी आता वर्णन नाही सांगत, नारळ नाही तर नारळाचं वर्णन करायला लागेल. त्याला झाड काय आणि ते कल्पवृक्ष काय का लिहिलं ग्रंथ नारळावर कल्पवृक्ष, त्याचं वर्णन करीत नाही. तेव्हा यांना मी पूर्ण फळ देतो. आणि त्यांनी दिवसेंदिवस असंच सगळ्यांनी तुम्हाला आशीर्वाद, तुमचं उत्तमात उत्तम आरोग्य आयुरारोग्य इच्छितो आणि सगळ्यांचं कल्याण हो असं मी इच्छितो. आणि आता संपवतो. यानंतर सतनामाची प्राप्ती या ग्रंथाच्या निवेदिका आणि मामा ज्यांना आपल्या भगिनी मानत असत त्या योगिनी मंदोदरी आजी यांनी थोडेसे भाषण केले. त्यातील निवडक भाग. मी आज माझ्या प्रेम बंधूच्या घरी आलेली आहे, माहेरात आलेली आहे, आणि मी त्यांच्याच हुकमानी बोलते. या कधी कीर्तन केलं नाही, कधी प्रवचन केलं नाही, काही नाही, कुणापाशी बोलली नाही. मला खरंच घराच्या बाहेर सुद्धा मी अजून निघाली होती. भजन नाही, प्रवचन नाही का. पण ही मामाने काही किल्ले दिली बोलायची, आणि काही मला भीती वाटत होती, भीती की मी काय बोलू आणि काय नाही. पण इतकी मला मामाने किम्या दिली तर मी जलमभर इसरायचे नाही. आणि यानंद पार माझ्या बरोबर जाईन गंगनाथ. असे मामाचे बोल, असं प्रमळपणा, इतकं मामीचं मामाचं मला एवढं ध्यान होतं. आणि नातू एक शिरकंडी आणि एक महाराज, हा असे इतका आनंद वाटतो. पण आता काय आहे की हे उद्दिष्ट जरी आपण अभ्यासाला बसलो तरी सारखं नाम घेतलं पाहिजे. काय नाम घेतलं पाहिजे, तो सोम नाम घेतलं पाहिजे. सोम नाम काय श्रीकृष्ण काय म्हणतात, नाही नाथ महाराज काय म्हणतात, देवाचा देव बाई ठकडा, एका पायाने देव आहे लंगडा. म्हणजे बाहेरचा श्रीकृष्ण बघा त्यात एका पायाने देव लंगडा आहे. पण नाही, अडीच घटका आपला ही सोर चालतो. आणि मग सुसुमना येते, सुसुमना बंद झाली की अडीच घटका हे चालतो. म्हणून देवाचा देव बाई ठकडा, एका पायाने देव आहे लंगडा. असं नाथाचे बोल आहेत नाथ महाराजाचे. आणि नाथ महाराज काय म्हणतात, सोम नव पवन, पवनाचं वर्तान सोम सत्ता झालं. अशी सोम सत्ता त्याची आहे, पवनाची नाही. पवन म्हणजे वारा म्हणते, पण वारा नाही, सोम सत्ता आहे. अशी सोम सत्ता सगळ्याच्या अंगी भरलेली आहे. सगळ्याच्या अंगात घुमली पाहिजे, घुमली पाहिजे, चैतन्य पेटलं पाहिजे. तेव्हा ती प्रगट होती, तेव्हा ती बोलती. जा अभ्यास झाला पाहिजे. आपण तो नाम सोपो पण नाम सुद्धा कुणाला घ्यायला बनत नाही. भक्ती नाही सळाळी पोळी आणि भक्ती सोळावरची पोळी म्हणतात. नाम घ्या, नाम बाया माणसं म्हणतात त्यातला काय काम आहे, त्यातलं तेवढंच काम आहे. आम्हाला काम पोरं सोरं लेकरं बाळ संसार प्रपंच, त्या बाईला काय ती मोकळी बसली घेऊन बाया बोलत. पण तसं नाही. अहो काय बायांनी बोध घेतला पाहिजे, काय मनुष्यानी बोध घेतला पाहिजे. एखाद्याची स्त्री नवऱ्याला आत्मज्ञान होऊन देत नाही, किंवा एखादा पुरुष बायकोला ज्ञान. पण नाही, गुरु महाराज काय करतात, दोघांना संगत करतात. लोक काय म्हणतात, दुसरा आज्ञानी गुरु काय म्हणतात, अहो बहीण भावंड म्हणतात ना. अरे कसली बहीण भावंड, हे काय बहीण भावंड आले नाही. किंवा बायको सांगतो नवऱ्याला सांगती काय हो या क्षात, मग ते बी सांगतो तिला फोडून. अगदी दोघं प्रेमात, त्याच्या भक्ती मार्गाच्या प्रेमात बरं का.
ते तिला सांगतो पण नाही तर रागत असले का ते आपली डुबत्याने परमेश्वर दोष दुसरा कशाने नाही प्रेमाने. आणि महाराजाची परंपरा मला येडे वाकले मला बोलतात काय बोलू तर कसे यांनी बुद्ध्या दिली सत्य दिली म्हणून बोलते नाही तर काठला लावू स्वीकार.